एक हा मांजर होती, एक उंदीर होता, आणि अं, अं, एक जो शिकारी होता. तो शिकारी येत होता, आणि शिकाऱ्यानं मांजराला पकडलं होतं आणि त्याने जाळं टाकलं होतं. आणि तेव्हा ते उंदीर बघितलं. तर आणि तिथूनच वरून एक गिधाड येत होता. ते गिधाडाने उंदराला बघितलं, आणि तो उंदराला पकडणार होता. तेव्हा त्यांनी उंदराने मांजराला विचारलं की देख बघ, आता तू जर मला संरक्षण दिलं तर मी तुला या जाळ्यातून तुला बाहेर काढेल. पण पहिले तू मला संरक्षण दे. कसं? तर ते म्हणे की तू तुझ्या खाली मला घे म्हणे. म्हणजे म्हणजे तो बघणार नाही मला, गिधाड. तर त्याने मांजराने तिला खाली घेतलं. पण ती म्हणली की एक अट आहे, की मला तू सोडवतो. हा ठीक आहे, ठीक आहे, सोडवतो म्हणून. तर त्याने मग जाऊन बसला, आणि तेव्हा ते गिधाड ते निघून गेलं. आता मांजर मांजर होती, आणि तिच्या खाली उंदीर होता. तर आता ते गिधाड निघून गेल्यावर तर उंदर बाहेर आला. मग ती म्हणली आता तू सोड म्हणे. तर मग त्याने काय केलं की थोडं थोडं जाळं सोडलं, पण मधलं नाही सोडलं. कारण जर तिला सोडलं असतं तर तिने लगेच तिला खाऊन टाकलं असतं. तर मांजर म्हणते अरे सोड ना, मला सोड ना, माझं ते जाळं काढ. ते म्हणते ठीक काढेल मी, पण जेव्हा तो शिकारी येईल वापस तेव्हा. तर तुला काय विश्वास नाही का माझ्यावर? ते म्हणे नाही, म्हणजे कारण हे एकमेकांचे शत्रू आहेत. शत्रू कधीच मित्र बनू शकत नाही. आणि नंतर मग जेव्हा तो शिकारी आला, तेव्हा त्यांनी जे उरलेलं छोटस होतं, भाग होता, जेणेकरून तो जर निघाला तर मांजर पळून जाईल. तर तो लगेच काढला आणि तो निघून गेला. आणि जेव्हा जो शिकारी आला, तेव्हा ती मांजर पळून निघून गेली, वरती जाऊन झाडावर जाऊन बसली. मग ते शिकाऱ्याला नाही सापडली. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा मांजर येते, आणि त्या बोळाबरोबर जाऊन जिथं उंदीराचं हे आहे, तर तिथे जाऊन म्हणते, अरे उंदरा, तू माझा मित्र आहेस, ये बाहेर आपण खेळूया, आपण गप्पा गोष्टी करूया. ते म्हणल्या काल आपण नाही का एवढी मैत्री केली, काल आपण हे. तर तो म्हणे नाही, काल आपण जेव्हा प्रसंग आला होता आपल्यावर काहीतरी, आणि त्या प्रसंगामध्ये आपल्याला काहीतरी आपल्यामध्ये म्हणजे प्रसंग जो आपल्या जीव की प्राण घेण्याचा प्रसंग होता. त्यावेळेस आपण एकमेकाशी थोडं हे झालं होतं. पण स्वभाव होता बघितला तर आपण एकमेकांचे शत्रू आहे. आणि तो उंदीर बाहेर आलाच नाही. तर सांगायचा उद्देश ही अभक्त आणि भक्तामध्ये कधी मैत्री होऊ शकत नाही. हा. आणि संघ केव्हा होतो? जेव्हा मागच्या वेळेस पण आपण सांगितलं, संघ म्हणजे काय? तर संघ म्हणजे आपल्या भावनांमध्ये बदल होणे, आपल्या जे अं, हृदयामधून, म्हणजे आपण खास करून ज्या आपल्या आपल्या इच्छा याच्यामध्ये बदल होणे, तर हा खरा संघाचा प्रभाव आहे. तर इथे आपण या 6 गोष्टींचा जो आपण चर्चा करत आहोत, प्रेमाची लक्षणं. तर ही लक्षणं दोघांचं पण कर्तव्य आहे. भक्तांच्या दोन्ही जे भक्त इथे प्रेमाशी संबंध स्थापन करण्याची प्रयत्न करत आहेत, दोघांचं पण कर्तव्य आहे हे. हा. त्यामुळे इथे दोन्ही गोष्टी सांगितल्या: दान देणे, दान स्वीकारणे. मनातील गोष्ट प्रकट करणे आणि विचार न करणे, प्रसाद ग्रहण करणे आणि प्रसाद देणे. तर दोन व्यक्ती असले तरच हे होऊ शकतं, एकामध्ये नाही होऊ शकत. तर अशा प्रकारे या 6 गोष्टींबद्दल इथे आपण चर्चा करणार आहोत. तर प्रभुपाद लिहितात, एक अनुभवी भक्त भक्तिमय सेवेचे विवरण करतो, आणि अनअनुभवी भक्त त्याच्याकडून शिकतो. गुह्यम आख्याते प्रचिती. तर आता पहिले गुह्यम आख्याते प्रचिती बद्दल सांगतात. तर इथे बघतो आपण. हम्म, तर मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं कशा प्रकारे जे जे चुकीचा संघ, असत्संग असत्संग त्याग ए वैष्णवाचे. तर भक्तीसाठी हे बाधक आहे असत्संग. त्यामुळं आपल्याला शुद्ध भक्तांसंग केला पाहिजे.
आणि जे भक्त आपल्याला या अं, त्यांना या अभक्त अं, त्या who free our free one from the tendency to fall into bad action. तर शुद्ध भक्त हे अभक्तांच्या संगतीमध्ये जाण्यासाठी आपल्याला टाळू शकतात. त्यामुळे अशा शुद्ध भक्तांचा आपल्याला संग केला पाहिजे. आणि मग अं, त्या प्रेममय संबंधी बद्दलची माहिती या श्लोकामध्ये आपल्याला 4थ्या श्लोकामध्ये आपल्याला मिळणार आहे. तर पहिले प्रभुपाद लिहितात ददाती प्रतिगृह्णाती याबद्दल. ददाती प्रतिगृह्णाती. तर हालाकी इथे पहिलं आहे आपण सहा ज्याच्यामध्ये लक्षणामध्ये ददाती प्रतिगृह्णातीबद्दल सांगतायत. तर तर कुठलीही गोष्ट प्रेम देऊन केलं पाहिजे. आणि जसं खास करून ऍक्च्युली प्रभुपाद सांगतात लव्हिंग डिवोशनल सर्व्हिस म्हणजे प्रेम आहे भक्ती भक्ती सेवा म्हणजे भक्ती सेवा. तर तर प्रेम म्हणजे काय की आपल्याला ऍक्च्युली आपण अं, जे काही करतो तर त्यामध्ये आपली शुद्ध भावना असली पाहिजे. तर जसं मी सांगितलं चैतन्य महाप्रभूंनी ज्यांना एवढं जवळचं होतं ते त्यांना दिलं. कारण त्यांना म्हटलं की अं, हा हे हे माझ्या जवळचं आहे हे मला खूप प्रिय आहे ते दिल्यानं त्याला आनंद होईल. तर ती खरी भेट आहे ती खरं आदान प्रदान आहे. तर इथं लव्हिंगली सिप्लिंग हा तर इथं प्रोपात लिहितात की गुह्यमागे ते प्रत्यक्षाचे तात्पर्य आहे. जेव्हा एखादा भक्त प्रसाद वितरण करतो तेव्हा शुद्ध भक्ताद्वारे प्राप्त होणारी भगवत कृपाच म्हणून आपली भक्ती भावना स्थिर राखण्यासाठी आपण तो प्रसाद स्वीकारणे आवश्यक आहे. तर ऍक्च्युली प्रसाद ही सेवा आहे. प्रसाद सेवा. तर आपण जे ऍक्च्युली सेवा म्हणून स्वीकारणं प्रसाद ही सेवा आहे. स्वीकारणं पण आणि वाढणं पण दोन्ही पण सेवा आहे. तर त्यामुळे इथं प्रसाद सेवा म्हटलेलं आहे. हम्म. आपल्या घरी शुद्ध भक्तांना आमंत्रित केले पाहिजे आणि त्यांना प्रसाद दिला पाहिजे आणि सर्व दृष्टीने त्यांना संतुष्ट करण्यात तत्पर केले पाहिजे यालाच भुंगते भोजते चैव असं म्हणतात. तर भक्तांना बोलवणं भक्तांची सेवा करून त्यांना प्रसाद खाऊ घालणे तर हे एक लक्षण इथे सांगतायत ददाती हा ह्याच्यामध्ये. तर हम्म, तर याच्या पुढे रूपात बहुतेक लिहितील की कशा प्रकारे भगवंताचा प्रसाद त्याचबरोबर भगवंताचं नाव हे पण देणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तर याला पण ददाती भगवंताच्या नावाचा भेट सर्वांना देणे. हम्म. आणि लोक ते एक भेट म्हणून स्वीकारणे प्रतिगृहणाती ददाती प्रतिगृहणाती असं इथं प्रसाद बद्दल सांगतायत. तसंच भगवंताच्या नावाबद्दल पण आहे. जसं त्यामुळे श्रील प्रभुपादांनी पण कशा प्रकारे हरिनाम संकीर्तन चालू केलेलं. हरिनाम संकीर्तन ही सर्वात मोठी भेट जी चैतन्य महाप्रभूंनी चालू केलेली आहे. गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन. तर ददाती प्रतिगृह्णाती. तर भगवंताच्या नावाची भेट सर्वांना देणे आणि लोक त्या भेटीला स्वीकार करणे. कितीतरी लोक आहेत जे प्रभुपादांचं धून ऐकून एवढे तृप्त झाले आणि एवढं त्यांना आनंद वाटला. कारण प्रभुपादाचं धून एवढं शक्तिशाली आहे आणि खूप शुद्ध करणार आहे मनाला. आणि त्याच्यामध्ये एवढी आध्यात्मिक शक्ती आहे कारण ते साक्षात त्यांचा त्यांचा आवाज आहे. तर जो खूप शुद्ध करणार आहे. आम्ही काही काही ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा लोक म्हणतात आम्हाला ही रेकॉर्डिंग द्या. तर मग त्यांना ते युट्यूबमध्ये आहे प्रभुपादांचं रेकॉर्डिंग ते देऊ शकतो. काही काही भक्त तर दवाखान्यामध्ये लोक बरेच काही काही लावतात. गायत्री मंत्र लावतात तर दुसरं काही लोक लावतात छोट्याशा आवाजामध्ये. तर मग त्यांना रिक्वेस्ट करतात की अरे त्याच्याऐवजी तुम्ही हे प्रभुपादांचं धून लावा. कारण हे शुद्ध भक्ताचं धून आहे आवाज आहे तो शुद्ध करणारा खूप आहे. आणि आपल्या पण घरामध्ये प्रभुपादाचं धून लावू शकतो ऍक्च्युली कारण ते धून छोट्याशा आवाजामध्ये ठेवू शकतो. बऱ्याच भक्तांच्या घरी 24 तास चालू असते. तर अशा प्रकारे तर भगवंताचं नाव हे खूप शक्तिशाली आहे.
आणि खास करून जर ते शुद्ध भक्तांच्या मुखातून आलं त्याचं आणखी शक्ती आहे. आणि ते सर्वात मोठी भेट आहे. तर यामुळं प्रभुपादांनी सांगताय भुंगते भोजिते चैव हे शेवटचं याच्यामध्ये येते. पण ददाती प्रतिगृह्णातीमध्ये पण एकमेकाला आमंत्रण करणे, प्रसाद खाऊ घालणे, प्रसाद भेट देणे आणि प्रसाद सॉरी इथं भेट वस्तू देणे नंतर प्रसाद देण्याचं शेवटचं जे आहे ते पण प्रभुपाद याच्यामध्ये सांगतात. हे असं थोडं त्यामुळे हा जो धडा आहे हे 6 लक्षणं आपल्याला असे नाही की एक झाल्यानंतर एक असं आहे. ते मागे पुढे असं एक्सप्लेन करताना प्रभुपाद लगेच, कारण हे पहिलं ददातीपर्यंत सांगितलं त्याच्यानंतर लगेच हे आता भुंगते भोजिते सांगितलं. पुन्हा नंतर आणखी पहिल्यापासून पुन्हा चालू करते. तर असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढे वाचा. हरे कृष्ण. व्हॉट्सअप. सामान्य सामाजिक व्यवहारातही दोन निकटवर्ती मित्रांमध्ये या 6 प्रकारच्या प्रेम लक्षणांचे आदान प्रदान होणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याशी संबंध स्थापू इच्छितो तेव्हा तो एखाद्या उपहारगृहात भोजनाची व्यवस्था करतो आणि भोजन संपल्यावर आपण काय करू इच्छितो हे त्याच्या समोर व्यक्त करतो. त्यानंतर आपण कसे कार्य करावे हे तो आपल्या व्यवसायी मित्राला विचारतो आणि दोघांमध्ये कधी कधी भेटीचे आदान प्रदान होते. अशा रीतीने जेव्हा प्रीती किंवा प्रेमाचे आदान प्रदान होते तेव्हा या 6 गोष्टी केल्या जातात. पूर्वोक्त श्लोकामध्ये श्रील रूप गोस्वामींनी सांगितले आहे की मनुष्याने सांसारिक संगतीचा त्याग करावा आणि भक्तांशी संगती करावी. संग त्यागात सत्व वृत्ते. भक्तांमध्ये या 6 प्रकारच्या प्रेम संबंधाचे आदान प्रदान सहजपणे व्हावे म्हणून आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची स्थापना करण्यात आली आहे. ही संस्था एक हाती चालू करण्यात आली होती, परंतु लोक पुढे येऊन आदान प्रदानाच्या धोरणानुसार सहाय्य करीत असल्यामुळे तिचा विस्तार सर्व जगभर होत आहे. आम्हाला आनंद वाटतो की संस्थेच्या कार्याच्या विकासासाठी लोक सड हस्ते दान देत आहेत आणि केवळ कृष्ण भावनेशी संबंधित ग्रंथ, पत्रिका इत्यादींच्या रूपामध्ये आम्ही त्यांना जी काही विनम्र भेट देत आहोत त्याचाही लोक उत्सुकतेने स्वीकार करीत आहेत. आम्ही कधी कधी हरे कृष्ण महोत्सवाचे आयोजन करतो आणि आजीवन सदस्यांना व मित्रांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी व उत्सवात भाग घेण्यासाठी निमंत्रित करतो. आमच्या सदस्यांपैकी बहुतेक सदस्य हे जरी समाजातील उच्चभ्रू वर्गातील सदस्य असले तरी आम्ही त्यांना जो काही थोडासा प्रसाद देतो त्याचा ते स्वीकार करतात. कधी कधी आमचे सदस्य आणि समर्थक भक्तिमय सेवा कशी करावी याबद्दल विश्वासाने विचारणा करतात आणि आम्ही त्यांना भक्तिमय सेवा कशी करावी हे समजावून देण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे आमच्या संस्थेचा संपूर्ण जगभर यशस्वीपणे प्रसार होत आहे आणि सर्व देशातील बुद्धिजीवी वर्ग आमच्या कृष्ण भावना भावित कार्याची वाखाणणे करीत आहे. कृष्ण भावना संघाचे जीवन सदस्यांच्या परस्परातील या 6 प्रकारच्या प्रेम संबंधामुळे वृद्धिंगत होत आहे. यास्तव लोकांना आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघाच्या भक्तगणांच्या संगतीची सुसंधी देण्यात आली पाहिजे, कारण उपर्युक्त केवळ 6 लक्षणांनुसार परस्परांत व्यवहार केल्याने सामान्य मनुष्य आपल्यातील सुप्त कृष्ण भावना पूर्णपणे पुनर्जागृत करू शकेल. भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की 2.62 संगात संजायते कामा. मनुष्य ज्याप्रमाणे संगती ठेवतो त्याप्रमाणे त्याच्या इच्छा आणि महत्वाकांक्षा वाढतात. असे म्हटले जाते की मनुष्याच्या संगतीवरून त्याला ओळखले जाते आणि जर सामान्य मनुष्याने भक्तांची संगत केली तर त्याची सुप्त कृष्ण भावना निश्चितच जागृत होते. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी कृष्ण भावनेचे ज्ञान स्वाभाविकच असते आणि जेव्हा जीव मनुष्य शरीर धारण करतो तेव्हा ते काही मर्यादेपर्यंत आधीच विकसित झालेले असते. चैतन्य चरितामृत मध्ये लीला 22.107 म्हटले आहे की नित्य सिद्ध कृष्ण प्रेम साध्य कभू नय श्रवणादी शुद्ध चित्ते करये उदया. प्रत्येक जीवाच्या अंतकरणात श्रीकृष्णांविषयी विशुद्ध प्रेम शाश्वत रूपात स्थित असते. ही काही अन्य ठिकाणाहून प्राप्त करावयाची गोष्ट नाही. श्रवण आणि कीर्तनाद्वारे चित्त शुद्धी झाल्यानंतर जीव स्वाभाविकताच जागृत होतो.
कृष्ण भावना प्रत्येक जीवाच्या ठिकाणी अंतर्भीत असते. म्हणून प्रत्येकाला कृष्ण कथा ऐकण्याची संधी मिळाली पाहिजे. केवळ श्रवण आणि कीर्तन करण्याने मनुष्याची प्रत्यक्ष चित्तशुद्धी होते आणि त्याची मूळ कृष्ण भावना त्वरित जागृत होते. कृष्ण भावना ही कृत्रिमरित्या जीवावर लादली जात नाही, कारण ती मूलतःच हृदयामध्ये असते. जेव्हा मनुष्य पवित्र भगवन नामाचे कीर्तन करतो, तेव्हा त्याचे हृदय सर्व सांसारिक कल्मशांपासून स्वच्छ होते. हा, हेच पूजे बस. नंतर बाकी पुढे वाचा. हरे धन्यवाद. कृष्ण. हरे कृष्ण. तर श्री रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधूमध्ये पण सांगितलेलं आहे कशा प्रकारे खास करून गृहस्थांसाठी किंवा एक जनरल त्यांनी प्रिन्सिपल सांगितलं की ददाती. ददाती म्हणजे कशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये वापरायचं. तर ते सांगतात की 50% जे आपण कमवतो तर त्यामध्ये भगवंताच्या सेवेसाठी आणि भक्तांसाठी वापरलं पाहिजे. 25% आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या घरच्या लोकांसाठी, आणि 25% आपल्या स्वतःच्या इमर्जन्सीमध्ये. अशा प्रकारे हे छोटासा त्यांनी एक हे सांगितलेलं. तर ददाती म्हणजे भगवंताच्या सेवेसाठी किंवा भक्तांच्या सेवेसाठी या दान करणे. त्यानंतर गुह्यमाख्या ते पृच्छती. तर इथे पण अं, कशा प्रकारे आपल्या मध्ये जे काही अं, आपल्याला भक्तीसाठी काही अडथळे येत आहेत, भक्तीमध्ये काही आपल्याला प्रश्न उद्भवत आहेत, आणि भक्ती करण्यामध्ये आपल्याला जे काही संकोच आहे तर तो ॲक्च्युली दूर करण्यासाठी आपल्याला भक्तांच्या बरोबर गुह्यमाख्याती पृच्छती खूप महत्वाचं आहे. तर त्यांना विचारणे नम्रतेने, हं, आणि त्यांच्याकडून आपल्या शंकाचे, आपल्या जे काही आपल्याला वेगवेगळ्या शंका आहेत किंवा वेगवेगळे आपल्या संकोच आहेत तर ते सर्व दूर करण्यासाठी त्यांना भेटून त्यांच्याकडून करणे. तर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जे अनुभवी वक्ता आहेत तर ते आपल्याला सांगू शकतात, आणि त्यांच्याकडून समजून घेतल्यानं आपल्याला जे शास्त्र आहेत त्याला आणखी आपल्या जीवनामध्ये कसं वापरायचं त्याच्याबद्दलची ज्ञान आपल्याला कळू शकते. आणि नंतर हं, हं, भुंक्ते भोजते चैव. तर प्रसाद, प्रसाद सेवा करणे, आणि तेच त्याचे दोन्ही पण आहेत. प्रसाद सेवा म्हणजे स्वीकारणे पण होतं, सेवा म्हणून स्वीकारणे, आणि सेवा म्हणून दुसऱ्यांना सर्विंग करणे, वाढणे. तर हे पण दोन्ही दोन्ही पण सेवा आहे. भुंक्ते भोजते चैव. तर या या अशा प्रकारे या 6 गोष्टी सांगतायत. तर इथं प्रभुपाद देत आहेत की प्रसाद, अं, अं, तर प्रसाद हा भगवंताचा एक कृपा आहे या भावनेने स्वीकारला पाहिजे. हम्म, आणि जे भक्तांना आपण बोलत आहे त्यांना खुश केलं पाहिजे. तर साधू संघ, तर या 6 गोष्टींबद्दल साधू संघ आपल्याला होणार आहे. हम्म, तर आपल्याला 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत कशा प्रकारे आपण संघ कुणाशी केला पाहिजे. सजातीय, सतोवर आणि स्निग्ध या 3 गोष्टी ज्यामध्ये आहेत त्या व्यक्तीशी आपण संघ केला पाहिजे. तर सजातीय, सतोवर आणि स्निग्ध. सजातीय म्हणजे आपण सारख्या स्वभावाचे व्यक्तींशी संग केला पाहिजे. जसे मी मागे सांगितलं की कुणी जलचर प्राणी आहे आणि कुणी भूचर प्राणी आहे, तर त्यांचा संघ एकमेकाशी मैत्री नाही होऊ शकत. सजातीय नाही ते, विजातीय. सजातीय स्निग्ध. स्निग्ध म्हणजे जसं ही आहे, तूप आहे. तर त्याप्रमाणे एक दुसऱ्याबद्दल आपल्या चांगल्या भावना असल्या पाहिजे, अफेक्शन. तर दुसऱ्यांबद्दल आपुलकीच्या भावना असल्या पाहिजे. तर स्निग्ध, जसं ते
जसं आपण मध आहे, मध टाकतो तर एकदम असं नाही की तो कधी पातळ होतो कधी घट्ट होतो, एकदम बरोबर त्याची धारा वाहते त्याप्रमाणे. त्याप्रमाणे स्निग्ध म्हटलेलं आहे, जसं तूप पण आहे. आणि सतोवर, सतोवर म्हणजे आपल्यापेक्षा वरिष्ठ भक्त, जो आपल्या भक्तीमध्ये वरिष्ठ आहे, जो आपल्याला आपल्या शंका वगैरे त्यांचं निरसन करू शकतो, किंवा आपल्याला जे काही आपल्याला भक्तीमध्ये कशा प्रकारे आपण वाढावं याबद्दल तो आपल्याला मार्गदर्शन चांगलं करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारे या तीन गोष्टी ज्याकडे आहेत त्या भक्तांच्या बरोबर आपण संगतीमध्ये असलं पाहिजे. तर आपला वेळ खूप कमी आहे. वेळ आपल्याला ऑलरेडी आपण एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, घरच्या जबाबदाऱ्या आहेत, बाकी व्यवसायाच्या जबाबदाऱ्या आहेत, बाकी घरच्या कामाच्या जबाबदाऱ्या आहेत, नातेवाईकांच्या खूप काही गोष्टी आहेत. त्या सर्वांमध्ये सगळा वेळ अवघड आहे. त्यामुळं आपण अशा ॲटलिस्ट जेवढा वेळ मिळतोय त्या वेळेमध्ये अशा प्रकारच्या भक्तांची संगत करण्यात जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. आणि जे अभक्त आहेत ते नेहमी स्वार्थीपणा त्यांच्याकडे किंवा इंद्रिय भोग करण्यामध्येच ते मग्न असतात. जास्त त्यांच्यामध्ये त्यांची भूमिका असते. पण भक्त जे आहेत ते मात्र आपल्याला कशा प्रकारे भगवंतांना प्रसन्न करू, तर त्या आणि भगवंतांना काय प्रसन्न करेल याबद्दल सारखा विचार असतात. तर त्यामुळं आपल्याला भक्तांना संगत करायचं. तर इथे आपण जे वाचलं आता त्यामध्ये प्रभुपाद खूप सुंदर लिहित आहेत की बाहेरच्या जगामध्ये पण आपण बघितलं तर ते लोक या गोष्टींची पालन करतात, या प्रकारचं आदान करतात. त्यांना पण या गोष्टी खूप महत्वाच्या वाटतात. तर इथं उदाहरण प्रभुपाद देत आहेत की दोन व्यापारी कशा प्रकारे एकमेकाशी आदान करतात, आणि त्यांच्यामध्ये पण या लक्षणाची आपल्याला बघायला मिळते. हम्म. तर मनुष्याने सांसारिक संगतीचा त्याग करावा आणि भक्ताची संगत करावी. तर भक्तामध्ये या प्रेमय संबंधाचे आदान सहजपणे व्हावे म्हणून इस्कॉनची स्थापना केलेली आहे. तर प्रभुपाद म्हणतात ही एक हाती करण्यात आली होती, परंतु लोक आता पुढे येऊन सहाय्य करत आहेत आणि जगभर याचा प्रसार होत आहे. आणि या संस्थेच्या विकासासाठी लोक सरळ हस्ते दान देत आहेत. आणि केवळ कृष्ण भावनेशी संबंधित ग्रंथ पत्रिका इत्यादी रूपामध्ये आम्ही त्यांना ही भेट देत आहे. तर म्हणजे लोक दान देत आहेत, म्हणजे काय, ददाती. आणि आम्ही त्यांना काय देतोय, ग्रंथ पत्रिका म्हणजे जाऊदेवाची गावा, पत्रिका म्हणजे जाऊदेवाची गावा, ग्रंथ म्हणजे बहुपदाचे ग्रंथ. तर ददाती प्रतिग्रहणाती, कारण ते दान देत आहेत सरळ हातानं, आम्ही त्यांना ग्रंथ देत आहोत, आम्ही त्यांना जाऊदेवाची गावा ही मासिक पत्रिका देत आहोत. तर अशा प्रकारे हे दोन्ही पण होत आहे, ददाती प्रतिग्रहणाती, आणि त्याचाही लोक उत्सुकतेने स्वीकार करतात. आम्ही कधी कधी हरिकृष्ण महोत्सव आयोजन करतो आणि आजीवन सदस्यांना म्हणजे लाईफ मेंबर्स जे आहेत त्यांना आणि मित्रांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी आणि उत्सवात भाग घेण्यासाठी निमंत्रण करतो. ऍक्च्युली प्रभुपादांची खूप मोठी कृपा आहे की त्यांनी काय केलं, लाईफ मेंबर्स लोकांना 3 दिवस इस्कॉनच्या मंदिरामध्ये राहण्यासाठी त्यांना म्हणजे प्रोत्साहन दिलं. वर्षातून 3 दिवस फ्रीमध्ये, थोडं मेंटेनन्स चार्ज असतात पण बाकी फ्रीमध्येच आहे. मग त्या 3 दिवसामध्ये, कारण व्यापारी लोक खास करून किंवा बाकीचे पण लोक इकडे तिकडे फिरण्यामध्ये असतात. कितीतरी भक्त आहेत जे त्यांना कुठं बाहेरच्या देशामध्ये जावं लागलं, पण ते इस्कॉनचे मेंबर आहेत, त्यामुळे इस्कॉन मध्ये राहायला त्यांना मिळालं. आणि ते प्रसाद नाही तर प्रसाद मिळणं खूप अशक्य होतं. तर तर ऑफकोर्स कृपादित्य सांगतात आजीवन सदस्य जे आहेत, जे आणखी भक्तीमध्ये एवढे आणखी चांगले बसलेले नाही आहेत, म्हणजे एक शुद्ध भक्त किंवा भक्ती चालू करत नाही, भक्ती करत नाहीत, पण त्यांनी आजीवन सदस्य म्हणून स्वीकारले. तर त्या अशा लोकांना 3 दिवस ते मंदिरात राहतील, प्रसाद घेतील, आरती करतील, दर्शन घेतील, क्लास ऐकतील आणि भक्तांच्या संगतीमध्ये राहतील. या भावनेनं कधी कधी हळूहळू त्यांच्यामध्ये प्रगती होईल आणि ते पण भक्त बनण्याची शक्यता असू शकते. अशा प्रकारे प्रभुपादांनी खूप महत्वाचा हा
3 दिवसाचा जो हे आहे तर ते काढलं आजीवन सदस्यांसाठी. तर त्यांना पण एक चांगली संधी मिळावी आपल्या भक्तिमय वातावरणासाठी. त्यामुळं फक्त आपण लोकांची डोनेशन नाही घेतलं पाहिजे. त्यांना ऍक्च्युली आपण भक्तीबद्दलचं वातावरण त्यांना दिलं पाहिजे. आज किती लोक दुःखामध्ये आहेत. अं, खेड्यापाड्यामध्ये आम्ही शाळेमध्ये जातो तर सांगतात की 100 रुपये द्यायला पण आज आई वडील मागे बघतायत. पण तिकडे तिकडं मद्यपान करतील, नशापान, बाकी सगळ्या गोष्टी करतील. पण इथं 100 रुपये द्यायला पण त्यांना नको वाटतं. तर एवढी स्थिती खालवली आहे. तर त्यामुळं लोक खूप दुःखामध्ये आहेत. घरचे पण दुःखामध्ये आहेत आणि त्रस्त आहे, त्यामुळे तो मद्यपान करतोय. तर ते अशी स्थिती आहे. तर आणि काही काही लोक भक्त जेव्हा जातात त्यांच्याकडे, ते अक्षरशः त्यांना रडू येते. अरे, कोणतरी मला येऊन बोलतंय, कोणतरी मला येऊन विचारतंय. तर त्यांना एवढं सहानुभूती आली आणि त्यांना ते त्यांचं हृदय प्रकट करायची इच्छा झाली. तर अशा प्रकारच्या स्थितीमध्ये आज लोक आहेत. आणि त्यामुळं प्रभुपादांनी जे केलंय तर ते आपल्यावर मोठी जबाबदारी आहे की आपणही लोकांना भगवंताशी जोडणे, महोत्सवाचं किंवा एक सेवेची संधी त्यांना दिली पाहिजे. आम्ही कधी कधी हरे कृष्ण महोत्सवाचे आयोजन करतो आणि सदस्यांना आणि मित्रांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी आणि उत्सवात भाग घेण्यासाठी निमंत्रित करतो. तर बहुतेक सदस्य हे जरी समाजातील उच्चभ्रू वर्गातील सदस्य असले तरी आम्ही त्यांना जो काही प्रसाद थोडा देतो तो स्वीकार करतात. ऍक्च्युली राधानाथ महाराज सांगतात, किती जरी श्रीमंत असला तरी तो गरीब आहे. का? कारण त्याच्याकडे कृष्ण भावना नाहीये. आणि कितीतल्या गरीबातला गरीब जो असेल पण त्याच्याकडे भक्ती असेल, तो सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. त्यामुळं जगामधली श्रीमंतता तर ती या भौतिक धनाच्या द्वारे समजली जाते. पण खरी श्रीमंती जी आहे तर ती कशी आहे? तर एक इंग्लिशमध्ये स्लोगन आहे, द वेल द वेल्थिएस्ट पर्सन इज वन हू हॅज थिंग्स which money cannot bring, money cannot buy. How many things person has collected by which money also cannot bring? म्हणजे एक श्रीमंत व्यक्ती जो आहे, ज्याच्याकडे अशा गोष्टी आहेत ज्या पैसा पण विकत घेऊ शकत नाही. तर त्या किती वस्तू आहेत त्याप्रमाणे तो खरा श्रीमंत आहे. म्हणजे काय की फक्त पैसा मिळून समाधान किंवा हृदयाचं शुद्धीकरण हे मिळू शकत नाही. त्यामुळे खरी संपत्ती आहे म्हणजे ते म्हणतात की आपल्या जीवनामध्ये किती आपण समाधानी आहोत, आपल्या जीवनामध्ये किती आपलं हृदय शुद्ध झालेलं आहे, भौतिक वासना किती आपल्या कमी झालेल्या आहेत. ही खरी श्रीमंती आहे. ही पैशाने नाही येत. ही गुणांनी येते, ही भक्तीने येते. हा. तर त्यामुळं प्रभुपाद सांगतायत की उच्चभ्रू वर्गातील सदस्य असले तरी आम्ही त्यांना थोडासा प्रसाद देतो, त्याचा ते स्वीकार करतात. त्यामुळं अं, प्रसाद हे सर्वांना आहे. अं, प्रसाद हा गरिबांना पण आहे, श्रीमंतांना पण आहे. आपण बघितलं तर आपल्या मंदिरामध्ये तर खूप श्रीमंत लोक असतात पण ते आपल्या खिचडी काउंटरला येतात आणि ते प्रसाद खातात द्रोणमध्ये. तर तुम्ही पण माहित नाही बघितलं असेल का नाही, पण खूप लोकांना बघितलं मी पण. तर ते प्रसाद सर्वांसाठी आहे. कारण म्हणजे गरीब श्रीमंत हा भौतिक ह्याच्यानं नाही तर तुम्ही खऱ्या भक्तीनं मानला जातो. चेतन महाप्रभू म्हणायचे, मी फक्त लखपतीच्या घरी मी प्रसाद खाणार. लखपती कोण आहे? मग सगळ्याकडे एकमेकाला बघायचे, लखपती कोण आहे इथं? तर लखपती म्हणजे काय? तर जो 1 लाख नामजप करतो रोज, त्याच्या घरी प्रसाद खाणार. तर तर आज दुर्दैवानं हे ऍक्च्युली हे समजत नाही आणि लोक हे समाजामध्ये भौतिक जगामध्ये श्रीमंती ही पैशाद्वारेच किंवा नाव पैसा, हा, याबद्दलच लोक समजतात. पण ऍक्च्युली ऍटलिस्ट भक्तीमध्ये आले तरी आपण या या याचं आपण योग्य
समजूत घेतली पाहिजे. तर त्यामुळं जेवढं आपल्याला शक्य आहे, आपल्याला आवश्यक आहे, तेवढ्या गरजापूर्तीसाठी आपण आपला व्यवसाय किंवा आपला काम तेवढं केलं पाहिजे. अति केलं तर ऍक्च्युली आपल्या भक्तीसाठी बाधा होऊ शकते. तर त्यामुळे पहिलाच आपला श्लोकमध्ये भृगु गोस्वामींनी सांगितले. तर जीवावेगम उदरोपस्थवेगम, आणि दुसऱ्या श्लोकामध्ये पण सांगतात, तशा प्रकारे जेव्हा आपण अति काम करतो, म्हणजे अत्याहार प्रयास, तो प्रयास आणि अत्याहार, तर या खूप बाधा आहेत. तर कितीतरी मुलं आहेत जे जे आमच्या म्हणजे कॉलेजमधून लोक आले, क्लासला आले, त्यांनी प्रसाद खाल्ला, पण त्यांना भक्ती अ, चालू ठेवायला अवघड झालं, ते आले नाही. तर राधाकृष्ण सांगतात, आपण लाखो मुलांना आपण प्रीच केलंय, पण खूप कमी मुलं आपल्याकडे सध्या आहेत. तर समजा 1 लाख प्रीच केले, आपण प्रचार केला, 20,000 लोक आता सध्या संबंधित आहेत, करंटमध्ये आहेत. तर एवढे लोक गेले, कारण माया खूप शक्तिशाली आहे. प्लस ज्याला खरंच भक्ती करायची आहे, भावना त्याची योग्य आहे, तोच करू शकतो. सगळ्यांना खूप अवघड आहे, आणि कलियुग खूप प्रभावशाली आहे. तर तर त्यामुळे इथं प्रोपात येत आहेत, उच्चभ्रू वर्गामधील सदस्य जरी असला तरी तो प्रसाद स्वीकारतो. आणि आमचे सदस्य आणि समर्थक भक्तिमय सेवा कशी करावी याबद्दल विश्वासाने विचारणा करतात, आणि आम्ही त्यांना भक्तिमय सेवा कशी करावी हे समजून देण्याचा प्रयत्न करतो. तर हा तर इथे इथे हा कुठला गुण झाला, हा या श्लोकामधून, तर ते गुह्यमाख्याती पृच्छती. तर हम्म, तर ते विचारणा करतात, आणि आपण त्यांना लोकांना आपण मार्गदर्शन करतो, त्यांना याच्याबद्दलचं ट्रेनिंग देतो, आणि त्यांना प्रेरणा देतो, जेणेकरून त्यांची सेवा चालू राहील, भक्तिमय सेवा ते करू शकतील. तर त्यासाठी प्रभुपाद देत आहेत की जे आपले खास करून आजीवन सदस्य आहेत, तर ते त्यांच्या दान देऊन, आणि किंवा ते आपल्या घरी भक्तांना बोलवतात, आणि भक्तीबद्दलचं, कृष्ण भावनेबद्दल विचारतात, आणि आपले भक्त त्यांना पुस्तकं, ग्रंथ किंवा पत्रिका देतात, आणि प्रसाद स्वीकारतात, आणि त्यांना जे काही त्यांच्या शंका आहेत किंवा प्रश्न आहेत त्याला उत्तर देतात. तर अशा प्रकारे हे आदान प्रदान आहे. आणि हे करून काय होतं, की आध्यात्मिक त्यांचं जीवन जास्त म्हणजे वाढते. प्लस त्यांचं जे कृष्ण भावनामृत आहे ते, तर ते जागृत होते. तर प्रत्येकामध्ये कृष्ण भावनामृत आहे, तर त्याला जागृत करायचंय. तर त्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी जो श्लोक सांगितला आहे, अशा प्रकारे नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबून आहे, श्रवणाची सुद्धा जिथे करव उदय. जे नित्यसिद्ध कृष्ण प्रेम आपल्या प्रत्येकामध्ये आहे, त्याचा उदय करायचा आहे. ते उदय करण्यासाठी खास करून श्रवण आदी म्हणजे खालचे राहिलेले 8 अंग, सगळे 9 अंग आहेत. त्यापैकी पहिलं श्रवण आहे, आणि श्रवणानंतर बाकीचे 8 अंग. अशा प्रकारे या 9 अंगाद्वारे आपण जागृत करायचे आपल्या भक्तीला. तर कृष्ण भावना संघाचे जीवन जसं त्याच्या उपरस्पर्धी या 6 प्रकारच्या प्रेम संबंधामुळे वृद्धिंगत होत आहे. आणि अं, तर खूप महत्वपूर्ण म्हणजे प्रभुपादांनी जे लोकांना संघ देण्यासाठीच या इस्कॉनची स्थापना केलेली आहे. आणि आज आपल्याला गर्व आहे की ऍक्च्युली प्रत्येक ज्या महत्वाच्या ज्या शहर आहे त्याच्यामध्ये इस्कॉनचा प्रचार चालू आहे, आणि लोकांना अं, त्याच्याबद्दल आपुलकी वाटते. तर इथे 2.62 मध्ये, संघात संजय ते काम, मनुष्य ज्याप्रमाणे संगती ठेवतो त्याप्रमाणे त्याच्या इच्छा आणि महत्वाकांक्षा वाढतात. जसा संघ वैसा रंग, ज्याप्रमाणे आपला संघ आहे त्याप्रमाणे आपला इच्छा आणि महत्वाकांक्षा वाढतात. त्यामुळं अशी पण म्हण आहे की अं, आपण कुणाशी संगत करतो, कुणाबरोबर आपण राहतो, त्याप्रमाणे आपण बनणार आहे. तर त्यामुळं इथं पण सांगतायत की मनुष्याने भक्तांची संगत केली
तर त्याची सुप्त कृष्ण भावनामध्ये जागृत होते. त्यानंतर हा चैतन्यचा श्लोक रूपात येतात. आणि नंतर कृष्ण भावना प्रत्येक जीवाच्या ठिकाणी अंतर्विहित आहे. त्यामुळं प्रत्येकाला कृष्ण कथा ऐकण्याची संधी मिळाली पाहिजे. श्रवण कीर्तन करण्यानेच मनुष्याची प्रत्यक्ष चित्तशुद्धी होते आणि त्याची मूळ कृष्ण भावना जागृत होते. त्वरित जागृत होते, बरोबर, त्वरित जागृत होते. तर ही कृष्ण कृत्रिमरित्या जीवावर लादली जात नाही, तर ती मूलता हृदयामध्ये असते. तर जसं लहान मुलगा आहे, लहान मुलाला अं, चालायचं तर ते माहीत, म्हणजे त्याच्यामध्ये ती वृत्ती आहे. पण आई वडील त्याला खूप सुंदररीत्यानं त्याला प्रेरणा देतात, उठ आता आणि चालायला लाग. तर ती जी कला त्याच्यामध्ये आहे त्याला जागृत करायचं आहे. तर त्याचप्रमाणे जसं कोळशे असतात, तर कोळशे किंवा आग असते, पण कधी कधी चुलीमध्ये आग लागत नाही लवकर. पण त्या कोळशामध्ये जर हवा लागली तर त्याच्यामध्ये शक्ती आहे ते आग प्रदान करण्याची. त्याचप्रमाणे प्रत्येकामध्ये शक्ती आहे कृष्ण भावना भावित होण्याची आणि कृष्ण प्रेम प्राप्त करण्याची. तर त्याला आपल्याला जागृत करायचंय. तर जेव्हा पवित्र भगवान नावाचे कीर्तन करतो, तेव्हा त्याचे हृदय सर्व सांसारिक कल्मशापासून स्वच्छ होते. त्यामुळं कृष्ण कीर्तन हे खूप महत्वाचं आहे. आणि आपल्या सर्वांसाठी कृष्ण जप, जो नाम जप आहे, तर नाम जप हा सर्वात महत्वाचा आहे. नाम जप हा गुरूंनी दिलेला मंत्र. आणि अं, त्याचा शुद्ध नाम जप आपण जेवढा करू, तेवढं आपल्याला लवकर आपण याच्याशी म्हणजे या संदर्भात आपल्याला शुद्धीकरण होईल. तर शुद्ध नाम जप केल्यानं आपल्या आपल्या ज्या स्वतःच्या स्वार्थी भावना आहे त्याला दमन होणार आहे, निस्वार्थी बनणार, 100% गॅरंटी. का? कारण आपण बघतोय कितीतरी प्रबोधांनी जे प्रचार केला, त्यामध्ये कितीतरी भक्त आहेत जे पहिल्यांदा वेगळ्या स्थितीमध्ये होते, पण जेव्हा भक्ती स्वीकारली तेव्हा नंतर त्यांच्यामध्ये एवढा परिणाम झालेला आहे. एवढंच नाही तर चैतन्य चेतामृतमध्ये पण आपण बघतो कितीतरी उदाहरण आहेत, जे आसुरिक प्रवृत्ती जे होते, लोकांना छळणे, लोकांना मारणे, पण त्याच्यामध्ये प्रो त्याच्यामध्ये शुद्धता आली आणि ते भक्त बनले. आणि एवढे महान भक्त बनले की जगाई मधाईचं उदाहरण आहे. जगाई मधाई एवढे महान भक्त बनले, त्याचं नाव पडलं जगदानंद आणि माधवानंद. आणि जेव्हा ते लोक त्यांना बघायचे, लगेच त्यांना दगड मारायचे. आणि नंतर दगड मारले की लगेच ते दगडला उचलायचे आणि म्हणायचे, हे घ्या, आणखी मला मारा, आणखी आणखी मला तुम्ही तुम्ही सजा द्या. आम्ही खूप त्रास दिलेला आहे सर्वांना. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये शुद्धता आली. तर तर ही भक्तीची शक्ती आहे. हम्म. तर त्यामुळे इथं प्रभुपाद सांगतायत की हृदय शुद्ध करायचं आहे सांसारिक कल्मशापासून. त्यासाठी आपल्याला पवित्र भगवान नामाचं कीर्तन आणि जप हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला करायचं आहे. आणि मग ते सांगण्यासाठी मग प्रभुपाद आता शिक्षाष्टकम जे आहे त्यामधला पहिला श्लोक जो चैतन्य महाप्रभूने दिला आपल्याला, तो श्लोकाबद्दलचं वर्णन करतात. तत्पूर्वी कोणाचा काही प्रश्न आतापर्यंत जे आपण बोललो त्याच्यामध्ये कोणाचा प्रश्न आहे का? हरे कृष्ण प्रभूजी, थँक्यू. खूप सुंदर एक्सप्लेन केले प्रभूजी. तरी त्यात एक प्रश्न होता की आपण म्हटले नाही का, प्रत्येकात हे कृष्ण प्रेम आहे, ते हा. आपल्याला जागृत करायचं आहे. पण जेव्हा आपण आपल्याला प्रीचिंग करायचं आहे, तो अननोन व्यक्ती असते, मग ते त्याला ते नामाबद्दल गोडी आहे नाही, हे आपण कशावरून ओळखलं पाहिजे आणि मग त्याला आपण प्रीचिंग कशी करावी, याबद्दल प्रश्न होता. हा. तर त्याचं कृष्ण प्रेम जागृत करायचं आहे, मग बरोबर. त्याला भक्त बनवायचं आहे. हम्म. हा. तर ऍक्च्युली प्रचार करताना एक लक्ष ठेवायचं आहे की जो अ, जो म्हणजे नाम आपण नामजप जे आपण म्हणतो नाम अपराध, नाम अपराधामध्ये पण आपण 9वा अपराध आहे. त्यामध्ये त्याचा जो अभक्त आहे किंवा त्याला भगवंताच्या नावावर विश्वास नाही, त्याला प्रचार करू नये सांगितलेले. तर
आता तर बघितलं तर आपण सगळे लोक नास्तिकच आहेत. जास्त म्हणजे जास्त करून बघतो आपण नास्तिक लोक खूप जास्त आहेत. त्यांना शुद्ध भक्ती माहीत नाहीये. आणि बऱ्याच वेळेस त्यांच्या मायावाद भावना असतात. म्हणजे आपण सर्व भगवंताचे शरीर हे माया आहे, माया शक्तीने बनलेलं आहे, किंवा आपण सर्व भगवान बनू शकतो, किंवा आपल्या अशा खूपही वेगवेगळ्या त्यांच्या भावना आहेत, त्यांचे वेगवेगळे समज आहेत. तर त्या गैरसमज आहेत, त्यांना शुद्ध करायचं आहे. तर त्यासाठी एक तर आपल्याला पहिले आपण जेव्हा लोकांना प्रचार करतो, तर तेव्हा ॲक्च्युली आपण प्रचार म्हणजे काय मोठी गोष्ट नाहीये. प्रचार म्हणजे आपण जे आपल्या जीवनात पालन करतो ते लोकांना सांगणे. एवढं सोपी व्याख्या दिली प्रचार. प्रचार म्हणजे जसं एखादा ग्लास आहे, तर ग्लासमध्ये जेव्हा जेव्हा पाणी भरू, तर हळूहळू पाणी भरल्या 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 काय होईल, पूर्ण ग्लास भरला तरी आपण पाणी टाकत राहिलो तर काय होईल, ते पाणी बाहेर पडेल. त्याचप्रमाणे जो भक्तीमध्ये एवढा रमून जातो की त्याला वाटतं की मी फक्त घेणं योग्य नाहीये, मला दुसऱ्यांना सांगायचंय. आणि त्यामुळे ऑटोमॅटिक जसं पाणी बाहेर पडतं, तसंच भक्त आपली भक्ती किंवा आपली जी भक्तिमय जे काही आपल्याला आनंद आहे, तर तो त्याचा आनंद एवढा तो आपल्याला घेतो की तो आनंद तो बाहेर दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. तर ते उदाहरण दिलेलं आहे. जसं ग्लास भरून बाहेर वाहतं पाणी, त्याचप्रमाणे जेव्हा भक्तीमध्ये खरा आनंद मिळतो, तेव्हा तो दुसऱ्यांना वाटणार. का? कारण तो स्वार्थी नाहीये, तो निस्वार्थी आहे. भक्तीचं व्याख्याच आहे निस्वार्थी. स्वार्थीपणा हा भौतिक जगामध्ये आहे, पण आध्यात्मिक जगामध्ये निस्वार्थी आहे. जसं राधाराणी पण सगळ्या सखींना कृष्णाबरोबर घेऊन बसायला असं ती स्वार्थीपणा म्हणत नाही. तर हे खूप महत्वाचं विरोधाभास आहे. भौतिक जगामध्ये पूर्णतः विरुद्ध आहे, आध्यात्मिक जगामध्ये पूर्णतः विरुद्ध आहे. त्या फोटोमध्ये पण आपण बघताय, हे रामानंद राय आणि चेतन महाप्रभू. रामानंद राय आणि चेतन महाप्रभूंचा संवाद, तर कबूर या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये, तिथे तिथे पण जेव्हा चेतन महाप्रभू गेले होते दक्षिण भारत यात्रेला, तेव्हा त्यांना सांगितलं रामानंद रायला भेटा. तर रामानंद राय खूप महान भक्त आहेत. त्यांचे संवाद झाला. त्या दोघांमध्ये खूप प्रेमय संबंध स्थापित झाले. आणि सहा जे आपण वाचत आहे, त्यामध्ये ते आदान प्रदान करत आहेत. तर नवीन लोकांना प्रचार करायचं म्हणजे काय, की आपण आपल्या भक्तिमय, बऱ्याच वेळेस लोक भक्तांना वाटतं की अरे प्रचारक म्हणजे खूप मोठं असलं पाहिजे, एकदम व्याख्यान दिलं पाहिजे. तर असं पण नाही ऍक्च्युली. कृपया सांगायची, मी जे सांगितलंय ते ऐका, आणि मी जे सांगितलं तुम्ही ऐकलंय ते लोकांना सांगा. एवढा सोपा प्रचार आहे. तर लोकांना म्हणजे एकतर आपण आपल्यामध्ये एवढी शक्ती आहे तेवढा आपण प्रयत्न केला पाहिजे शेअर करण्याचा. आणि जेवढं आपल्याच्यानं काही होत नाही गोष्टी, त्यांना लोकांना आणून उत्तम भक्ताशी संगत म्हणजे कनेक्ट करून देणं, हा पण खूप मोठा प्रचार आहे. तर एकतर आपण त्यांना आपल्या जे काही आपल्या आपण वाचन आहे, ग्रंथ वाचन आहे किंवा श्रवण आहे, तर त्याद्वारे आपल्या जे काही भावना झालेल्या आहेत किंवा जे काही आपल्या समज आहे, त्याद्वारे आपण त्यांना समजू शकतो. आणि त्याला जर अडथळे होत असतील तर त्यांना आपण पुन्हा एकदा भगवंताशी म्हणजे उत्तम भक्ताची संगत करू शकतो, ज्याद्वारे त्याचे जे शंका निरसन आपल्याला होऊन जाईल. तर 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 म्हणजे प्रचारासाठी आपल्याला मोठं काही करायचं नाहीये. आपण जे काही आहे त्याच्यामध्ये आपण लोकांना संबंध स्थापित करण्यासाठी मदत करायची. मग आपण करू किंवा आणखी दुसरे भक्त करतील. तर पण लोकांशी संबंध म्हणजे भगवंतांना एक कनेक्ट करून देणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्यासाठी आपण प्रयत्न खूप केले पाहिजे. तर पहिल्यांदा केव्हा करू आपण, जेव्हा आपल्याला कळेल की ऍक्च्युली भक्तीशिवाय लोक दुःखामध्ये आहेत. जोपर्यंत आपण ह्याच्यावर आपल्याला विश्वास नाही आहे ना, की भक्तीशिवाय लोक दुःखामध्ये नाही, तोपर्यंत आपण प्रचार करायला किंवा लोकांना सांगण्यासाठी आपल्याला इच्छाच होणार नाही. पण जेव्हा आपल्याला कळेल की ऍक्च्युली भक्तीच सगळ्यांना सगळ्या दुःखामधून बाहेर काढणार आहे, आणि भक्तीच लोकांना खरा आनंद देणारी आहे, तर हा विश्वास जेव्हा आपल्याला येईल, तेव्हा आपण आपण नक्कीच लोकांना हे देण्याचा प्रयत्न करू. श्रील प्रभुपादांनी 70व्या वर्षी अमेरिकेत गेले
हार्ट अटॅक म्हणजे हृदयाचा विकार आणि राहायला काही नाहीये. उलट त्याचा जो हे होता, अं, ज्या घरी ते राहत होते, तर तिथं त्यांना पळून जावं लागलं. कारण त्यांना ड्रग घेऊन तो मारायला आला होता, डेव्हिड. तर त्या प्रकारे आपण बघतो की प्रबोधांनी खूप मोठं चॅलेंज स्वीकारलं होतं एवढ्या वयामध्ये पण. पण का? कारण त्यांनी बघितलं की लोक दुःखामध्ये आहेत. एका ठिकाणी चालले होते. गोल्फ होतं. गोल्फ म्हणजे ते ते नाही का, बॅडमिंटन सारखं नाही, हे हॉकी हॉकी सारखी एक काठी असते आणि ते चेंडू मारतात. आणि ते चेंडू उडून एवढं लांब जातो आणि तिथे एक होल, तिथे एक खाली हे असते, बोळ असते, त्याच्यामध्ये जाऊन पडतो. आणि जो एक यशस्वी असतो तो एक्झॅक्ट मारतो आणि तिथे जातो. जो सगळ्यात मोठा, त्याला खूप इनाम दिला जातो. तर प्रभुपादाने बघितलं ह्या गोल्फमध्ये लोक 70-80 वर्षाचे लोक, 60-70-80 वर्षाचे लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, पण ते इथं असं गोल्फ खेळतायत, बसतायत. तर त्यांना खूप आनंद, खूप दुःख वाटलं. प्रभुपाद रडायला लागले. हे काय, हे लोक मनुष्य जीवन मिळालंय तसं गमवत आहे. प्रभुपादांना विचारलं, प्रभुपाद तुम्हाला सगळ्यात आवडतं वैष्णव भजन कुठलं आहे? तर कोणाला माहिती आहे का प्रभुपाद काय म्हणले? प्रभुपादांना विचारलं, तुमच्या सगळ्यात आवडतं वैष्णव भजन, वैष्णव गीत कुठलं आहे? तर कोणाला माहिती आहे का? नाही. तर प्रभुपादांनी सांगितलं, मला सगळ्यात आवडतं भजन आहे हरी हरी विफले भजन, विफले जन्म गायनो. मनुष्य जन्म पाया, राधा कृष्ण ना भजिया, जानिया शुनिया विष खाईनू. तर इथे सांगतायत, हरी हरी विफले जन्म गायनो. भगवंता, दुर्दैवाची गोष्ट आहे, खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, माझं मनुष्यनं व्यर्थ गेलं का? मनुष्यनं मिळालं, एवढी सगळ्यात मोठी भेट मिळाली. मनुष्य जन्म पाया, राधा कृष्ण ना भजिया, मी राधाकृष्णाचं भजन पण नाही केलं. जानिया शुनिया विष खाईन, जाणून बुजून मी विष पिले. तर तर खूप सुंदर भजन आहे ते. प्रभुपाद खूप त्यांच्या जी पेटी असायची, अं, तर हार्मोनियम, त्याच्यावर प्रभुपाद गायलेलं आहे. तुम्ही नंतर ऐकू शकता. तर श्रील प्रभुपादांना ते खूप प्रिय होतं का? कारण त्याच्यामध्ये मनुष्य जीवन किती महत्वाचं आहे, आणि मनुष्य जीवन जो गमावतो तो किती दुर्दैव आहे, किती अभागी आहे, त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रभुपाद नेहमी विचार करायचे, कशा प्रकारे मी या लोकांचा उद्धार करू, कशा प्रकारे ह्यांना मी भगवंताच्या जवळ आणू. छोट्यातली छोटी जरी त्यांनी काही सेवा केली, तर प्रभुपाद त्यांना खूप मोठं हवा घालून त्यांना वाढवायची आणि त्याचं गुणगान गायचे. तर ते वैष्णव भजन खूप चांगलं आहे. आणि त्याचा अर्थ पण खूप म्हणजे हे आहे की कसं, हं, कसं आपण या जीवनामध्ये, हं, शेवट नरोत्तम ठाकूरांचं भजन आहे ते ऍक्च्युली. त्यामध्ये नरोत्तमदास ठाकूर हे दोन खास आचार्य होते, नरोत्तमदास ठाकूर आणि भक्तिविनोद ठाकूर. दोघांचे जे वैष्णव भजन आहेत ते खूप हृदयाला स्पर्श करतात. आणि त्याच्यामध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये त्यांनी सगळे जे तत्व आहेत, तत्व एकदम सोप्या भाषेमधून आपले दिलेले आहेत. त्यामुळे ऍक्च्युली आपण प्रयत्न केले पाहिजे की वैष्णव भजन आपल्याला लक्षात ठेवणे. आणि त्याचं याद्वारे ना ऍक्च्युली वैष्णव भजन आ, खूप आपल्याला आपली जी हे आहे, म्हणजे जे विचार आहेत, तर ते विचार आपल्याला, जे वाईट विचार येणारच नाही. आपली अं, हं, तमोगुण रजोगुणाची जी आहे, तर ते सत्वगुणामध्ये जाण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हे पण खूप फायद्याचं आहे. आणि प्लस आचार्य आहेत ना, आचार्यांनी लिहिलेले त्यांची भजन आहेत. त्यामुळं आचार्यांचे लिहिलेले त्यांची भजन आपण जर बोलले,
तर ते भगवंताला खूप आवडतात, कारण ह्या शुद्ध भक्तांनी लिहिलेले वचन आहेत, त्यांची प्रार्थना आहे. त्या प्रार्थना जरी आपण रिपीट केल्या तरी भगवंताला त्या खूप आकर्षक आहेत, भगवंताला आकर्षित करणार आहेत. त्यामुळे प्रयत्न केला पाहिजे आपण, की एवढे भजन आपण कमीत कमी दरवर्षी आपण शिकू, पाठ करू. 10-5 लोक, भौतिक जगामध्ये लोक फिल्मी सॉन्ग किंवा फिल्मी ऍक्टर्सचे लोक काय काय नको ते पाठ करतात, लक्षात ठेवतात. परीक्षेसाठी, वेगळ्या परीक्षेसाठी लोक काय 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 पाठ करतात. ऍटलिस्ट आपण भक्तीसाठी, हं, आपण आपल्या चेतना शुद्ध करण्यासाठी, आचार्याची कृपा प्राप्त करण्यासाठी वैष्णव भजन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. तर हे वैष्णव भजन खूप चांगलं आहे, कारण हे श्रील प्रभुपादांचं सगळ्यात, हं, सगळ्यात जवळचं आणि सगळ्यात त्यांनी आवडलेलं भजन आहे. तर का, कारण ह्याच्यामध्ये मनुष्य जीवनाचं अं, सांगितले, प्लस ते दुसऱ्या दुसऱ्या कडव्यामध्ये सांगतात, गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन रथिना जन्मिलो केन थाय. तर ते सांगतायत की गोलोकचं प्रेमधन आहे हरिनाम संकीर्तन, पण मला आकर्षण नाहीये, अजिबात आकर्षण नाहीये. का, संसार विषानले दिवानशी या जले जुळाई ना कोई उपाय. दिवस रात्र माझं हृदय, तर ते या भौतिकतेवादी, अं, भौतिकतावादी जे दूषण आहे, खास करून विष आहे, त्यामध्ये माझं पडलेलं आहे. आणि अं, मी ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मी काहीच प्रयत्न करत नाहीये. पण भगवंता ब्रजेंद्र नंदन जे सचिस्त होईल सोयी बलराम होईल म्हणताय. पण भगवान कृष्ण जे आहेत, जे ब्रजकुमार आहेत, तर तेच सची नंदन, सची सुत, जे सचीचे पुत्र आहेत ते म्हणून आले. आणि बलराम नित्यानंद होऊन आले. दीनहीन जगच्चिलो हरिनाम उद्धारिलो. त्यांनी काय केलं की जे पतितल्या पतित लोक आहेत त्यांचा उद्धार केला. आणि कशाद्वारे, हरिनामाद्वारे. आणि साक्षी कोण आहेत, तर तार साक्षी जगाई बताई, जगाईमध्ये साक्षी आहे. हा प्रभू नंद सुद्धा वृषभानु सुद्धा इथं. आणि त्यामुळे ते म्हणतात की कृष्णा, जे नंदचे कुमार आहे, नंदकुमार आहे, तर ते वृषभानु सुत जुत, म्हणजे जेव्हा राधाराणी वृषभानूची मुलगी त्यांच्याबरोबर आहेत, तर त्यांना प्रार्थना करतात की मला कृपया करून तुमची कृपा मला द्या, करुणा करो ही बारो, नरोत्तम दास कहे नाटहिलो रांगा पाय. तर नरसिंहदास ठाकूर म्हणतात, हे भगवंता, मला दूर फेकून देऊ नका. तुमच्या चरण, ते तुमचे जे खूप सुंदर चरण कमल आहेत, हा, तर कमल, चरण कमल, तर त्याच्या जवळ मला ठेवा. आणि हम्म. तुमच्याशिवाय तोमा बिना कियाची मार, तुमच्याशिवाय मला दुसरं कोणीच जवळ तेवढं नाहीये. अशा प्रकारे ही त्यांची प्रार्थना आहे. तर अशा प्रकारे हम्म, हे वैष्णव भजन आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. हरे कृष्ण. तर ठीक आहे प्रभू, तुमचा जे प्रश्न होता. जी 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 प्रभूजी, थँक्यू प्रभूजी. तर आम्ही वैष्णव भजन आपण म्हणजे पाठ करायचा प्रयत्न करू आणि त्याचं लक्षात ठेवायचं पण. हा. थँक्यू प्रभूजी. आणि प्रभूजी दुसरं एक सांगितलं होतं की आपण जेव्हा म्हणजे जेवढं आपण शुद्ध नाम घेऊ तेवढं आपण लवकर भक्तीमध्ये प्रगती करतो किंवा शुद्ध बनतो. पण आपण जे नाम घेतोय ते शुद्ध आहे का नामापराध आहे का नामाभास आहे, हे त्याच्या कुठल्या लक्षणावरून कळेल की आपण शुद्ध नाम घेतोय या नाही? तर ऍक्च्युली शुद्ध नाम, एक शुद्ध नाम हे खूप शक्तिशाली आहे. शुद्ध नाम म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला चैतन्य महाप्रभू, इथे बघा आपण बघतोय चैतन्य महाप्रभू कशा प्रकारे भक्तांबरोबर इथं प्रसाद स्वीकार करत आहे. तर चैतन्य महाप्रभू, जसं श्रील प्रभुपादांनी पण सांगितलं की एक शुद्ध नाम कोणी जर घेतलं, त्याचं आयुष्य संपलं, म्हणजे त्याचे आयुष्य त्याचं परफेक्ट झालंय, तो शुद्ध भक्त झाला. तर ते शुद्ध नाम एवढं सोपं नाहीये. तर त्यासाठी ज्या 6 अनर्थ आपल्या हृदयामध्ये जडलेले आहेत, त्या अनर्थ जोपर्यंत शुद्ध नाही होत आहे तोपर्यंत आपण शुद्ध नाम घेण्यामध्ये लायकी नाहीये. आणि खास करून म्हणजे
अपराधयुक्त. ऍक्च्युली भक्तीमध्ये प्रगती करणं खूप सोपं आहे, पण भक्तीमध्ये पतन होणं पण खूप सोपं आहे. का? कारण अपराध जर आपण, सगळ्यात मोठा हातीमाता अपराध कुठला आहे? तर वैष्णव अपराध आहे. तर वैष्णवांप्रती अपराध करणे हा सगळ्यात मोठा अपराध आहे. तर त्यामुळं जेव्हा आपण वैष्णवाप्रती अपराध केला, तर भगवंतच आपल्याला नाम घेऊ शकणार नाही, नाम घेऊ देणार नाही. तर आपण जेव्हा भक्तीमध्ये येतो तेव्हा अं, अं, अपराधयुक्त नाम असते. तर ते जेव्हा भक्ती करतो तर हळूहळू संघाने, अं, आपण जेव्हा जेवढी आपण तीव्र भक्ती करतो, तर ते हळूहळू मग अपराध कमी होतात, मग ती नामाभास होत जाते. आणि मग नंतर निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, आणि मग प्रेम. तर जोपर्यंत भावच्या स्तरापर्यंत येत नाही, तोपर्यंत ते नामाभास होतं. आणि मग शुद्ध नाम जे आहे, तर ते प्रेमावस्थेमध्ये आपण शुद्ध नाम घेऊ शकतो. तर त्यामुळं हे स्तराला, जेवढा आपण गंभीर भक्ती करू तेवढा आपण लवकर या स्तरांना पार करू. या स्तरांना पार करणं खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत आपण तीव्र भक्ती नाहीये, तोपर्यंत हे स्तर वरती लवकर जाणं अवघड आहे. तर त्यासाठी आपल्याला तीव्र भक्ती करणं महत्वाचे आहे. आणि खास करून आपल्याला विश्वास वाढवायचा आहे आचार्यांवर, गुरु आणि आचार्यांवर. हरी, गुरु, वैष्णव, हे तीन महत्वाचे घटकावर आपल्याला विश्वास वाढवायचा आहे. आणि त्यासाठी खास करून मी सांगितल्याप्रमाणे आचार्यांच्या बद्दल ऐकणे, श्रवण करणे, त्यांची जीवनशैली ऐकणे, वाचणे, आणि कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या जीवनाद्वारे आपल्याला एक आदर्श दाखवलाय त्याबद्दल समजून घेणे. तर आपला सध्याचा जो जप आहे, तर तो अपराधयुक्त आहे. पण हळूहळू जेव्हा मग अपराध वेगळे आहेत, जसं प्रभुपाद 10 नामअपराध सांगतात, नामअपराध. त्याचबरोबर सेवा अपराध, त्याचबरोबर धाम अपराध. हे सर्व अपराध सध्या होत आहेत आपल्याकडनं, कारण भक्तीमध्ये आपण जसं आता आलेलो आहे. पण हळूहळू जसं जसं आपण भक्तीमध्ये प्रगती करू आणि प्रामाणिकतेने भक्ती करू, तर तेवढं आपण या अपराधापासून बाहेर येऊ. मग ते नामाभास, नंतर मग शुद्ध नाम असा प्रकार. तर तेच तर आपल्याला बघायचे. इथे प्रभुपाद उदाहरण देत आहेत कशा प्रकारे. हम्म, हे एक जो त्यांनी चार्ट बनवला, दोन, हे पूर्ण धड्याचेच दोन त्यांनी डायग्राम बनवले. हा एक आहे कशा प्रकारे आपण कुणाशी संघ करायचा आणि कुणाशी संघ नाही केला पाहिजे. त्या दोन मुद्द्यावर आधारित हे पूर्ण धडाच आहे असं करू शकतात. तर त्याचं उदाहरण त्यांनी व्यावसायिक ह्याचं दाखवलं. ठीक आहे. तर तर या महत्वाकांक्षा आणि इच्छा, तर या संघाद्वारे बदलतात. त्यामुळे संघात संजय ते काम आहे. हा खूप महत्वाचा आहे मुद्दा, तो आपण लक्षात ठेवावा. महत्वाकांक्षा आणि इच्छा, तर त्या बदलण्यासाठी आपल्याला जशी संगत आहे तशा प्रकारे आपण बनवावी. हम्म. ठीक आहे. आणखी कोणाचा काही प्रश्न? ठीक आहे, पुढे आपण वाचूया. मी वाचू प्रभूजी? वाचा म्हणते जी. हा. श्री चैतन्य महाप्रभू आपल्या शिष्टाष्टकातील प्रथम श्लोकात म्हणतात की, चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नी निर्वापणम श्रेय कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम आनंदाम बुद्धिवर्धनम प्रतिपदम पूर्णामृतास्वादनम सर्वात्मस्नपनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. श्रीकृष्ण संकीर्तनाचा जय जयकार असो. वर्षानुवर्षे मनुष्याच्या हृदयात साचलेली मलिनता कृष्ण नाम संकीर्तनाने धुतली जाते आणि वारंवार येणाऱ्या जन्ममृत्यू रूपी अशा या बद्ध जीवनाचा दावाग्नी या कृष्ण संकीर्तनाने विझला जातो. हे संकीर्तन आंदोलन अख्य
अखिल मानव जातीसाठी अत्यंत श्रेष्ठ असे वरदान आहे. कारण हे वरदान रूपी चंद्राच्या किरणाचे प्रसरण करते. हे संकीर्तन म्हणजे संपूर्ण दिव्य ज्ञानाचे जीवन आहे. हे दिव्य ज्ञान सागराची वृद्धी करते आणि ज्याकरिता आपण सदैव उत्सुक आहोत त्या अमृताचे पूर्ण आस्वादन या संकीर्तनाद्वारे शक्य होते. महामंत्रांचा जप करणाराच केवळ शुद्ध होतो असे नाही, तर जो कोणी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा दिव्य ध्वनी ऐकतो, त्या मनुष्याचेही हृदय शुद्ध होते. त्याचबरोबर नीच, पशु योनी, कीटक, वृक्ष आणि इतर योनीमध्ये असणारे बद्ध जीवही शुद्ध होतात आणि दिव्य ध्वनीचे केवळ श्रवण केल्याने ते पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्यासाठी पात्र होतात. चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूरांना विचारले की मनुष्यापेक्षा खालच्या स्तरावर असणाऱ्या प्राण्यांचा भवबंधनातून कसा उद्धार होईल. तेव्हा हरिदास ठाकूरांनी सांगितले की पवित्र हरिनामाचे कीर्तन इतके सामर्थ्यशाली आहे की मनुष्याने जरी निबिड अरण्यात कीर्तन केले तरी हे कीर्तन केवळ श्रवण केल्याने वृक्ष, प्राणी इत्यादी सर्वजण कृष्ण भावनेमध्ये उन्नती करतील. श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा झारखंडाच्या अरण्यातून जात होते तेव्हा त्यांनी स्वतः ही गोष्ट सिद्ध केली. त्यावेळी वाघ, साप, हरिण आणि इतर सर्व प्राणी आपल्यामध्ये असणारे नैसर्गिक शत्रुत्व विसरून संकीर्तनामध्ये नाचून गाऊ लागले. अर्थात आपण श्री चैतन्य महाप्रभूच्या कार्याचे अनुकरण करू शकत नाही, परंतु आपण त्यांच्या पदचिन्हाचे अनुसरण केले पाहिजे. वाघ, मनुष्य साप, मांजर आणि कुत्रा इत्यादी प्राण्यांना मंत्रमुग्ध करण्या इतके किंवा त्यांच्याकडून नृत्य करून घेण्या इतके आपण सामर्थ्यशाली नाही. परंतु पवित्र हरिनामाचे कीर्तन करून आपण जगभरातील पुष्कळ लोकांना कृष्ण भावनेकडे वळवू शकतो. पवित्र हरिनामाचे दान देणे किंवा त्याचा प्रचार करणे हे ददाती या तत्वाचे उदात्त असे उदाहरण आहे. याच तत्वाला अनुसरून मनुष्याने प्रतिगृह्याती या तत्वाचे पालन केले पाहिजे आणि दिव्य ज्ञान स्वीकारण्यास इच्छुक आणि तत्पर असले पाहिजे. मनुष्याने कृष्ण भावनामृत आंदोलनाविषयी जिज्ञासा व्यक्त केली पाहिजे आणि भौतिक जगताची स्थिती जाणून घेण्याकरिता आपले मन उघडे ठेवले पाहिजे. याप्रमाणे गुह्यम आख्याती पृच्छती या सिद्धांताचे पालन करता येते. हा, ठीक आहे मग, धन्यवाद. कृष्ण. हरे तर कृष्ण. तर इथे प्रभुपादांनी पहिला जो श्लोक आहे चैतन्य श्री अष्टकामचा, त्यामधला पहिला श्लोक प्रभुपाद लिहितात आणि सांगतात की मनुष्याच्या हृदयात जी वर्षानुवर्षे, एवढंच नाही तर जन्मोजन्म जे काही धूळ साचलेली आहे, मलिनता आहे, ती कृष्णनामाने धुतली जाते. त्यामुळे नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरेचे, तुकाराम पण सांगतात. तर संकीर्तन हे सगळ्यात शक्तिशाली वरदान हे कलियुगात सांगितलेले आहे. कलिकाले नाम रूपे कृष्ण अवतार, कलियुगामध्ये भगवंत नामाच्या रूपाने दिलेले. तर एवढं कृष्ण नाम शक्तिशाली आहे आणि वारंवार येणाऱ्या जन्म मृत्यूच्या रूपी या अशा बद्ध जीवनाचा दावाग्नी या कृष्ण संगीताने मिळाला जातो. हे संकीर्तन आंदोलन अखिल मानवासाठी अत्यंत श्रेष्ठ असे वरदान आहे. कारण वरदान रूपी चंद्राच्या किरणाचे प्रसरण होते. तर हे संकीर्तन संपूर्ण दिव्य ज्ञानाचे जीवन आहे आणि हे ज्ञानसागराची वृद्धी करते आणि ज्याकरिता आपण सध्या उत्सुक आहोत त्या अमृताचे पूर्ण आस्वादन या संगीताने शक्य आहे. तर एवढा सोपा उपाय या कलियुगासाठी दिलेला आहे. तर लोक परत विचारतात एवढं सोपं कसं काय दिलं देवाने. हं? तर पहिले लोक तर एकदम ध्यान करायचे, हिमालयात जाऊन तपश्चर्या करायचे, लोक मोठमोठे यज्ञ करायचे, मोठमोठं दान किंवा मोठमोठं मंदिर बांधणं करायचे. आणि एवढं सोपं कसं आहे, कुणी पण नाम जप करू शकते आणि ते एवढा मोठा एवढे मोठे त्याचे परिणाम त्याच्या जीवनामध्ये घडू शकतात. एवढं कसं काय होऊ शकते, असे बऱ्याच वेळेस लोक विचार करतात. तर ऍक्च्युली संकीर्तन हे पहिल्या पण होतं, पण एवढं सोपं आहे की ते कुणी पण करू शकतं, कधी पण करू शकतंय. आणि त्याच्यासाठी असं काही नियम नाही, अट नाही, बंधन नाही आहे. त्यामुळं नियमित स्मरणेनं काल चेतन लिहितात की हे जे संकीर्तन आहे त्याला काही नियम नाही, अट नाही, बंधन नाही आहे. कुणी कुठेही कसले पण अशा पर्याय नामस्मरण घेऊ शकतो. जसं मी मागच्या वेळेस म्हटलं
जेव्हा आपल्याला वाचन करायचंय, ग्रंथ वाचन करायचंय, तेव्हा आपण शुद्ध असलं पाहिजे. आपले हात, आपली जागा शुद्ध असली पाहिजे. तरच आपण ते ग्रंथ हातात घेऊ शकतो किंवा वाचू शकतो त्या ठिकाणी. आपल्याला जेव्हा अर्चा विग्रह करायचे, म्हणजे आपल्याला आराधना करायची, भगवंताची पूजा करायची, तेव्हा तर आपल्याला एकदम शुद्ध असलं पाहिजे. तेव्हा तर न मंत्र किंवा आपला आंघोळ करणे, फ्रेश कपडे असणे, एकदम जागा पवित्र असली पाहिजे. वेगवेगळे साधन सामग्री लागते पूजा करण्यासाठी. एवढं सोबत आणि तेवढं प्लस एवढंच नाही, तर भगवंताचं झोपायची किंवा भोग स्वीकारायची ती वेळ नसली पाहिजे. तरच आपण भगवंताची आराधना करू शकतो. पण इथे नामजपासाठी कुणी पण केव्हा पण कधी पण नामजप करू शकतो. तर एवढं भगवंताचे आणि आराधना पण सगळ्यांना प्रवेश नाही आतमध्ये. सदा विग्रहाची सेवा करायचं म्हणलं, कमीत कमी ब्राह्मण दीक्षा असली पाहिजे. भोग बनवायची पण ब्राह्मण दीक्षा असली पाहिजे. वाचन करायला आपण शाळा कॉलेज केलं पाहिजे तर वाचायला येईल. ज्याने शिकलंच नाही तर काय शाळा कॉलेज काय वाचणार ते. पण नामजप कुणी पण करू शकतो, कारण ऐकून पण ते शिकू शकतात. त्यामुळे प्रभुपाद सांगायचे, जेव्हा आपण लोकांना ग्रंथ वितरण करायला जातो आणि जर ते म्हणले नाही माझ्याकडे आहे पुस्तक, माझ्याकडे मला वाचता येत नाही, तर प्रभुपाद सांगतात ठीक आहे, तुम्ही त्यांना मग नामजप द्या. जर त्यांना वाचता येत नाही असं म्हणतायत ते, तर मग तुम्ही त्यांना नामजप करायला शिकवा. ते तर कुणी पण करू शकतो. त्याच्यासाठी असं काही हे नाही की अरे वाचायला झालं पाहिजे किंवा लिहायला आलं पाहिजे. ते तर कुणी पण वाचन करू शकतो. त्यामुळं लोकांना असं काही ना काहीतरी मार्गाने आपण भगवंताशी संबंध स्थापित करण्यासाठी प्रेरणा दिली पाहिजे. ठीक आहे, वाचता नाही, घ्यायचे पैसे नाहीये पुस्तक घ्यायला, ठीक आहे, नामजप करा. तर नामजपामध्ये एवढी शक्ती आहे. जाणते अनजाने पण जर कोणी भगवंताचं नाव घेतलं त्याला एवढं फळ मिळतंय, तर किती नाम शक्तिशाली आहे. सर्वात महत्वाचं आणि सर्वात फेमस उदाहरण आहे ज्याचा उद्धार झाला नावाने. एवढं नाम जप घेऊन त्याचा उद्धार झाला. कुठलं उदाहरण आहे शास्त्रामध्ये, खास करून भागवतामध्ये, त्याचा नावाने उद्धार झाला, भगवंताच्या नावाने भागवतामध्ये उदाहरण? श्रीमद भागवत. अजामेळ. हा, अजय, बरोबर. अजय मिळालं उदाहरण झाला. तर ते तर ऍक्च्युली त्यांनी जे नाव घेतलं होतं, असं नाही की त्यांना माहित होतं की आता हे भगवंताचं नाव आहे, हे नारायण म्हणजे भगवंताचं. अफकोर्स त्याला सांगितलं होतं, पण जेव्हा ते नारायण पुकारलं तेव्हा त्यांनी भगवंताचे नाव आहे म्हणून नाही पुकारलं, स्वतःच्या मुलासाठी पुकारलं. आणि अं, श्रीमद भागवत स्कंद 6, अध्याय 2, श्लोक संख्या 49. म्रियमाणो हरेर्नाम म्रियमाणो हरेर्नाम हरेर्नाम गृणन् पुत्रोपचारितम् गृणन् पुत्रोपचारितम् पुनरुपचारितम् अजामिलोऽप्यद्गा अजामिलोऽप्यगद्धाम अजामिलोऽप्यगाधत्ताम अजामिलोऽप्ययद्धामाम् विमुत श्रद्धया गृणन्. किमुत किमुत श्रद्धा श्रद्धया गृणन्. गुणन्. तर याच्यामध्ये सांगतायत कशा प्रकारे त्यांनी जे नाव घेतलं अजामिळने, तेव्हा मृग तर एकदम मृत्यूच्या जवळ आला होता, मृत्यू येणार होता, त्यावेळेस ते नाव घेतलं, म्रियमानो हरे नाम गृणन पुत्रोपचारितम. आणि त्यांनी जे नाव घेतलं ते पण त्यांच्या मुलास संबंधित, मुलाला संबोधित त्यांनी नाव घेतलं. तरी पण अजामिलो अपि अगत धाम, तरी पण अजामिल हे भगवत धामात परत केले. तर त्यामुळं ते सांगतायत किम उत श्रद्धया ग्रहण. जर अशा प्रकारे जर कोणी मृत्यूच्या समयी नाव घेतलं आहे आणि भगवंताशी संबोधित नाहीये, तर ते पुन्हा त्याच्या
मुलाला किंवा दुसऱ्या कोणाला संबोधित करून दिलेलं आहे, तर तरी पण त्याला एवढी उच्च गती प्राप्त झालेली आहे. तर मग जर एखादा व्यक्ती जर भगवंताचं नाव आपल्या श्रद्धा आणि प्रेमपूर्वक जर कोणी घेत असेल, आणि अपराध न करता घेत असेल, तर त्याच्यामध्ये नक्कीच तो भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. तर हा खूप महत्वाचा श्लोक आहे आणि त्याचं तात्पर्य पण खूप महत्वाचं आहे. तर मला वाटतं तात्पर्य आपण वाचायला पाहिजे. रोज तुम्ही दाखवता का? अं, मला पाठवता का? हे मराठीमध्ये, मला हे इंग्लिशमध्ये माझ्याकडे, मराठीमध्ये खूप सुंदर आहे. म्हणजे मराठीमध्ये वाचायला आपल्याला सोपं जाईल. तर हे कोणता आहे अध्याय? प्रभूजी सहावा स्कंद, दुसरा अध्याय आणि 49वा वर्ष. 49. हम्म, तर मी दोन गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या. कशा प्रकारे अजामिळ हा मृत्यूसमयीने नाव घेतलेलं आहे आणि त्याने त्याच्या मुलाला संबोधित केलेलं आहे, पण तरी पण त्याची गती झाली की भगवत धामाची प्राप्ती झालेली आहे. मग ते सांगतायत की अशा प्रकारे जर कोणी विश्वासाने आणि अपराधरहित जर भगवंताचं नाव घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांची का बरे भगवत धामाची प्राप्ती होणार नाही? अशा प्रकारे हा प्रश्न विचारलाय. आणि प्रभुपाद खूप सुंदर तात्पर्य लिहितात आणि तो तात्पर्य आपण वाचणार. हं. तर हा जो सहावा स्कंद आहे, हा खास करून या हरिनामाचं महत्व सांगताय की हरिनाम किती महत्वाचं आहे, शक्तिशाली आहे. आणि जो श्रद्धापूर्वक आणि अपराधरहित जर नाव घेतला, त्याची गती नक्कीच भगवत धामाची प्राप्ती करणार. आणि त्यामुळे श्रद्धा खूप महत्वाची आहे. श्रद्धा असणे, भगवंताचे नाव श्रद्धापती खूप महत्वाचे आहे. श्रद्धा शब्दे विश्वास होईल शुद्ध निश्चय, कृष्ण भक्ती सर्व करे कर्मकृत होय. तर श्रद्धापूर्वक आपण भक्ती केली पाहिजे. रोजचा आपला नामजप केला पाहिजे. नामजप आपण जेवढा श्रद्धापूर्वक करू, तर त्या श्रद्धापूर्वक म्हणजे काय, तर मागे महाराज आले होते दिल्लीवरून. रुक्मिणी, आता त्यांचं आता कसं झालंय, नवीन संन्यास. तर ते सांगत होते की जप करताना आपल्याला फीडबॅक आहे आणि एक बोट बाहेर आहे आणि डावा हात मोकळा आहे. तर बऱ्याच वेळेस आपण डाव्या हातात मोबाईल घेतो आणि एक बोट बाहेर आलेलं, त्या बोटाने त्या मोबाईलला आपण फिरवतोय. तर जप पण चालू आहे आणि मोबाईल चालू आहे आणि मोबाईलच्या बाहेर ते जपाच्या जपाची बॅग आहे, बीड बॅग आहे, त्याच्या बाहेर एक बोट आहे, ते बोट पण चालू आहे. म्हणजे काय? तर जपाच्या पिशवीमध्ये नामजप चाललेला आहे आणि बाहेरून मोबाईल आणि प्लस त्या बोटाला पण आपण एंगेज करतोय, जे बाहेरचं बोट लावले. तर एवढं शक्तिशाली आहे भौतिक जग आणि भौतिक प्रकृती, की जपामध्ये पण आपण फुल भिजू शकतो. फुल्ली मिसडायरेक्ट म्हणजे आपण फुल्ली एकाग्रता नसणार, अशा प्रकारे. त्यामुळं एक महाराज त्यांची दीक्षा देताना सांगतात की 5 नियम आहेत आपल्या भक्तीमध्ये. 4 नियम तर सगळ्यांसाठी आहेत, ते पण आहे, प्लस 5वा नियम आहे, मोबाईलला बरोबर ठेवायचं नाही. जप करल्याशिवाय मोबाईलला हात लावायचा नाही. तर हा 5वा नियम त्यांनी इन्क्लूड केला. तर ठीक आहे, कोणी म्हणेल की नाही नाही आम्हाला, आम्ही मॅनेजर आहे, तर ठीक आहे, ऍटलिस्ट आपण जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी त्याचा वापर केला पाहिजे. नाहीतर मग मोबाईलमध्ये आपण जेव्हा नामजप करतोय ते एकाग्रता होणारच नाही. एकाग्रता नाही झाली तर मग आपण कसं एवढं आपण हे करू. अजामिल अशी खूप कमी उदाहरण आहेत जे अजामिल सारखे उदाहरण त्याचं हे झालेलं आहे. आपणही असं अपेक्षा करू शकत नाही आपल्याला पण असं व्हावं. त्यामुळे आपल्याला आपल्या प्रयत्नाद्वारे आपल्याला आकर्षण करणं, आपल्या भक्तीद्वारे भगवंताला आकर्षण करणे, भक्तांना आकर्षण करणे, त्याद्वारे आपण होऊ शकते. येस प्रोजी. हरे मिळा. कृष्णा प्रभू. हा, हा. हरे कृष्णा वाचू का मी? नाही नाही नाही. प्रभूजी ते उघडलं का?
माता सॉरी प्रभूजी, माझ्याकडे तो भागवतम नाही आहे का सहावा स्कंद घरी आहे. मी सध्या शॉप वर आहे. त्यामुळे हो माताजींकडे आहे. हो माताजी तुम्ही पाठवता का? हम्म. माताजीकडे आहे पाठवा. क- हे फोटो काढून पाठवू का मला? ते PDF नाही आहेत. हा चालेल ना. नाही हं? ठीक आहे. किंवा वाचा किंवा मॅडम, डायरेक्ट वाचा. एकच पॅरेग्राफ जी. वाचून टाका. हा, एकच पॅरेग्राफ आहे, तात्पर्य त्याचं. हो हो वाचा. हा, श्लोक वाचायचा प्रभूजी? नाही नाही, आता अ, फक्त तात्पर्य वाचा, बाकी हा, काहीच नाही. अनुवाद आणि तात्पर्य असं वाचू का? फक्त तात्पर्य तात्पर्य, वाचा माझं. ओके. हरे कृष्ण. मृत्यूसमयी मनुष्य निश्चितच गोंधळून गेलेला असतो, कारण त्याच्या देहाची सर्व कार्ये विस्कळीत झालेली असतात. मनुष्याने जरी संपूर्ण आयुष्यभर भगवंतांच्या नामाचा जप केला असला तरी तो कदाचित त्यावेळी हरे कृष्ण मंत्र सुस्पष्टपणे म्हणण्यात अयशस्वी ठरू शकतो. तरी देखील त्याला हरिनामाच्या जपाचे सर्व लाभ प्राप्त होतात. तर मग आपले शरीर सुव्यवस्थित असतेवेळी आपण भगवंतांच्या नामाचा जप मोठ्याने आणि स्पष्टपणे का बरे करू नये? जर आपण तसे केले तर मृत्यूसमयी देखील आपण अगदी सहजपणे प्रेम आणि श्रद्धापूर्वक हरिनामाचा जप करू शकू. सारांश, हरिनामाचा सतत जप करणारा मनुष्य निसंशय पुन्हा भगवत धामात जाऊ शकतो. धन्यवाद माता. हरे हरे कृष्ण. कृष्ण, हरे कृष्ण. तर ह्याच्यामध्ये पण प्रभुपादांनी सांगतायत की आपला जप कसा करायचा. हम्म. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये सांगतात की कुणी विचारेल की अरे, भगवंताचं नाव घेतल्यानं एवढ्या सगळ्या पापाचे फळ आपले निघून जातात. पण ते सांगतात की जर कोणी जाणून बुजून जर पाप करत असेल, एकदाच नाही पण खूप वेळेस, तर मात्र तो या पापाच्या बंधनातून मुक्त होणार नाही. त्याला पश्चाताप करावा लागणार 12 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त. तर हे कसं काय शक्य आहे? हम्म, तर त्यामुळं एक नाम जप घेतल्यानं लगेच तो सगळ्या पापातून मुक्त कसे होतो. तर त्यामध्ये पुन्हा ते सांगतात की ऍक्च्युली भगवंताचं विष्णूचं नाव आहे. तर ते जो एखादा चोर आहे, जसं सोनं चोरतो किंवा खूप वेगळ्या ज्या महत्वाच्या वस्तू चोरतो, किंवा एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे, किंवा कोणी एखाद्याला मित्राला मित्राचा घात केलाय किंवा नातेवाईकांना घात केलेला आहे, कोणी एखाद्या ब्राह्मणाला मारलाय, किंवा कोणी एखाद्या गुरुच्या पत्नी बरोबर संग केलाय, किंवा अशा अशा काही पाप गोष्टी केलेल्या आहेत. तर तर हे सर्वात महत्वाची पद्धत आहे याच्यातून आपल्याला पश्चाताप करण्याची. एवढं सोपं भगवंताचं विष्णूचं नाव हे सर्व लोकांचा उद्धार करू शकते. अं, तर मग पुन्हा ते प्रश्न करतायत. हम्म, तर ऍक्च्युली पश्चाताप करण्यासाठी त्यांना म्हणजे खूप म्हणजे ह्या अपराधापासून त्यांना मुक्त होण्यासाठी त्यांना खूप असे माध्यम सांगितलेले आहेत. पण हृदयातून जे पापमय वृत्ती आहे, तर ती निघू शकणार नाही. तर ती निघण्यासाठी फक्त भगवंताचं नावच आपल्याला मदत करणार आहे. राजा मी यमराज आले, यमदूत आले होते घेऊन जायला. तर तेव्हा त्यांनी
भगवंताचे जे विष्णूत आले आणि कारण आणि यावेळेस मात्र अजय बघितलं, अरे मी एवढं पाप केलंय पण मला विष्णू झाले न्यायला आणि त्याला मला वाचवायला, तर लगेच तो शुद्ध झाला. आणि त्यामुळे शुद्ध झाल्यामुळं मग विष्णूधारी त्याच्याबद्दल बोलले. आणि हम्म, तर ऍक्च्युली प्रभुपाद इथं तात्पर्यामध्ये देतात की ऍक्च्युली भक्तांनी नेहमी भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे. तर खाताना, उठताना, बसताना, बोलताना, चालताना, सगळं काही जिथं कुठं आपण करू शकतो तिथं नाम भगवंताचं घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून हे सतत नामाचं विसर आपल्याला पडणार नाही, कधीच विसर पडणार नाही. कारण मृत्यूसमी आपली जी भावना आहे तीच आपल्याला पुढे मिळणार आहे. तर त्यामुळं अं, आणि मग इथे इथे सांगतायत की कस कस काय बरं, अं, कारण अं, तो तर नारायण म्हणत होता, तरी पण एका वेश्येशी कस काय संगत करू शकला तो? आणि अं, दारू पिणे हे सगळ्या ह्याच्यामधून त्याच्यामधून तो कस काय असं भगवंताचं नाव घेऊ शकला? तर ते सांगतायत ऍक्च्युली पापमय करून त्यांनी आपल्यावर एवढे मोठ्या आपल्याला म्हणजे दुःख आणत होता आणि नारायणचं नाव घेत होता. तर मग कसं काय तो अशुद्ध झाला? तर ऍक्च्युली ते नाम जे घेत होता तो, तर ते नाम अपराध तर ऍक्च्युली नाम अपराध नव्हतं. नाम न बोला कैसी पाप बुद्धी. जो जो पापमय क्रिया चालू ठेवतो आणि पापातून बाहेर येण्यासाठी जो नाव घेतो, तर तो म्हणला नाम अपराधी, म्हणजे तो नामाचा अपराध करत आहे. आजमिळाची चॅन्टिंग जी होती ती अपराध नव्हता त्याच्यामध्ये. कारण त्यांनी जे नाव घेतलं नारायण, त्याला नव्हतं वाटत की अरे मला हे पापातून मुक्ती व्हावी म्हणून मी नारायण नाव घेतोय. त्याला माहित पण नव्हतं की अं, तो पाप करतोय, हे पण त्याला भान नव्हतं. बघा, जो पाप करतो, जो वाईट कृत्य करतो, त्याला वाटत नाही की मी वाईट करतोय, त्याला वाटतं मी चांगलंच करतोय किंवा मी अपराध नाही करत आहे. आणि एवढंच नाही, त्याला माहित नव्हतं की नारायणचं नाव घेतल्यानं मी पापातून मुक्ती होईल, ह्याला पण त्याला माहित नव्हतं. अशा प्रकारे त्यांनी हे नाम अपराध युक्त नव्हतं नाव घेतलं आणि त्यांनी सारखं नारायण नारायण म्हणत होता. ते कशासाठी? तर आपल्या मुलाला बोलत होता. अशा प्रकारे त्याची जी नाम होता, तर ते अजाणतेपणे त्यांनी घेतलं होतं आणि त्यामुळं त्याला मग ती भक्तिमय सुकृती मिळत होती. आणि पहिल्यांदा जेव्हा ते नाव घेतलं, तेच नाव शक्तिशाली होतं त्याला पूर्ण त्या पापमय क्रियातून मुक्त करण्यासाठी. अं, तर ते सांगतायत की कशा प्रकारे उदाहरण दिलं त्यांनी एक. तर अं, झाडाला फळं येतात पण ते लगेच येत नाही, त्याला टाइम लागतो. तशाच प्रकारे अजामिळाने पण जी भक्ती केली होती, तर ती छोटी छोटी थोडी 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 जी होती, तर त्यांनी पाप केले, तर पापाचे फळ त्याला लगेच हे नाही भाजले, लागले. त्यामुळे शास्त्रामध्ये सांगितलंय, जर कोणी भगवंताचं नाव घेतलं एकदा तरी, शुद्ध नाव घेतलं, तर त्याचे जे सध्याचे किंवा पूर्वीचे किंवा नंतर येणारे जे काही पाप आहे, तर ते त्याला हे होणार नाही. दुसरं उदाहरण पण त्यांनी सांगितलंय कशा प्रकारे साप आहे, सापाचे जे विष आहे, विष जर काढलं अं, तर विष काढल्यानंतर तो कुणालाच साप जरी चावला तरी त्याला विष बाधा नाही होणार. तर त्याचप्रमाणे
जेव्हा भक्त आहे तर तो भगवंताच्या नामाचा जप करतो अपराध रहित, तर ते त्याला संरक्षण करतं अं, पूर्ण शाश्वत वेळेपर्यंत. आणि त्याला फक्त आता वाट बघायची आहे की हे जे नाव आहे ते कधी शुद्ध नाम होईल, कधी तो वेळ येईल तेव्हा ते शुद्ध नाम होईल. त्यामुळे एक वैष्णव भजन पण आहे की कबे हबे बोलो सोय दीन अमर, कबे हबे बोलो से दीन अमर, अपराधे घुची शुद्ध नामे रुची, कृपा बोले हबे हृदये संचार. तर याच्यामध्ये पण भजनामध्ये सांगितलंय की कशा प्रकारे कबे हबे बोलो से दीन अमर. हम्म. तर हे पण भक्तिविनोद ठाकूरांनी लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पण ते सांगतात की अं, केव्हा दिवस येईल जेव्हा मी शुद्ध नाम घेईल, भगवंत शुद्ध नाम, अं, आणि तुमची कृपा मला मिळेल, आणि ज्याद्वारे भगवंताच्या नावाबद्दल माझी रुची उत्पन्न होईल आणि माझं हृदय शुद्ध बनेल. आणि ते शुद्ध नाम घेतल्यानं मला जी भावना माझी होईल ती नम्रतेची भावना होईल. तृणाधिक हीन कबे निजे मानी, सहिष्णुता गुण हृदये ते आनी, सकले मानद आपनी अमानी, होई आस्वादी बो नाम रस सार. तर ते सांगतायत की कशा प्रकारे भगवंता, जेव्हा मला या हरिनामाची रुची प्राप्त होईल तेव्हा स्वाभाविकच मला एका गवताच्या पात्यापेक्षा नम्र भावना माझी होईल, आणि माझं हृदय ते पूर्णपणे सहिष्णुता, म्हणजे मला सहन करण्याची शक्ती मिळेल, आणि मी सगळ्यांना आदर देईल, आणि मला आदर मिळावी ही भावना माझी नष्ट होईल. तर अशा प्रकारे या शुद्ध नामाचं हे लक्षण आहे. तर खूप सुंदर आहे ऍक्च्युली. शुद्ध नाम काय आहे तर ते याच्यात सांगतायत. शुद्ध नाम घेतल्यानंतर काय होतं आणि शुद्ध नामाचे परिणाम काय तर ते सांगतायत. तिसऱ्या पण श्लोकामध्ये पण सांगतायत, धन जन आर कविता सुंदरी, बोली बोना चाही देवो सुख करी, जन्मे जन्मे दावो हे गौर हरी, अहे तुकी भक्ती चरणे तोमाल. ते सांगतायत की भगवंता, मी कधी मध्ये मी कधी रडेल की मला हे जे भौतिक इच्छा आहेत, खास करून धन आणि जन, म्हणजे मला संपत्ती पाहिजे, आणि मला लोकांनी माझं पालन केलं पाहिजे, त्या भावना, किंवा सुंदरी, म्हणजे भोग करण्याचे साधनं, तर हे केव्हा मी ह्याच्यापासून दूर जाईल. हे सर्व भौतिक शक्तीसाठी, भौतिक जगामध्ये भौतिक शारीरिक सुख मिळण्यासाठी आहे. ते म्हणतात गौरहरी, हे भगवान गौरहरी, तर मला कृपा करून शुद्ध भक्ती द्या तुमच्या चरण कमलाबरोबर जन्मोजन्मी. अशा प्रकारे हे सुंदर भजन आहे जे भक्ती ठाकूरांनी, तुम्ही लिहून घेऊ शकता. कबे हमे बोलो से दीना अमर, ते नंतर तुम्ही वाचू शकता. तर अशा प्रकारे हे शुद्ध नामाचं सांगतायत की आपण जेव्हा शुद्ध नाम घेतो तर तेव्हा हे गुण आपल्याला विकसित झाले पाहिजे. नाहीतर मग अ, हे जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत ऍक्च्युली आपण समजू शकतो की हे हम्म, आपण खूप लांब आहोत या स्तरापासून, आणि आपल्याला तिथे जायचंय. त्यासाठी आपल्याला आपल्याला तयारी करावी लागणार. अं, तर पुढे वाचन करायचंय. हरे कृष्ण प्रभूजी वाचत होते. हा, वाचा वाचा. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे सदस्य जेव्हा प्रत्येक रविवारी आपल्या सर्व शाखांमध्ये उत्सवांचे आयोजन करतात, तेव्हा आपल्याबरोबर प्रसाद घेण्याकरिता ते संघाच्या सदस्यांना
आणि समर्थकांना निमंत्रित करतात. यामध्ये आवड असणारे अनेक लोक प्रसाद ग्रहण करण्याकरिता येतात आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा ते संघाच्या सदस्यांना आपल्या घरी बोलावतात आणि त्यांना यथेच्छ स्वादिष्ट प्रसाद देतात. या प्रकारे सदस्य तसेच सामान्य लोकांनाही लाभ होतो. लोकांनी तथाकथित योगी, ज्ञानी, कर्मी आणि परोपकारवाल्यांच्या संगतीचा त्याग केला पाहिजे, कारण त्यांच्या संगतीने कोणालाच लाभ होत नाही. जर मनुष्याला खरोखरच मनुष्य जीवनाचे ध्येय प्राप्त करावयाचे असेल तर त्याने कृष्ण भावनामृत आंदोलनाच्या भक्तांशी संग केला पाहिजे, कारण एकमेव हेच आंदोलन मनुष्याला भगवंतांवर प्रेम कसे करावे हे शिकविते. धर्म हे मानव समाजाचे एक वैशिष्ट्य आहे आणि पशु आणि मनुष्य समाजामध्ये धर्मामुळेच भेद होतो. पशूंमध्ये चर्च, मशीद किंवा कोणत्याही प्रकारची धार्मिक व्यवस्था नसते, परंतु जगाच्या सर्व भागात मग तो समाज अत्यंत पददलित असला तरी त्या समाजामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची धर्मपद्धती आढळते. वन्य आदिवासी जमातीत सुद्धा धर्माची जाणीव आढळते. जेव्हा एखाद्या धार्मिक प्रवृत्तीचा विकास होतो आणि भगवत प्रेमामध्ये तिची परिणती होते, तेव्हाच ती यशस्वी होते. श्रीमद भागवतात 1.2.6 मध्ये सांगितल्याप्रमाणे सवै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरदोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ययात्मासु प्रसीदति. ज्यामुळे मनुष्य भगवंतांची भक्तिमय सेवा प्राप्त करू शकतो, तोच अखिल मानवतेसाठी परमधर्म होय. अशी भक्तिमय सेवा हेतुरहित आणि अप्रतिहत स्वरूपाची असावी. त्यामुळे मनुष्य पूर्णपणे आत्मसंतुष्ट होतो. मानव समाजाला जर खरोखर मनःशांती, स्वस्थता आणि सर्व राष्ट्रांमध्ये परस्परात मैत्रीचे संबंध हवे असतील तर मनुष्यांनी कृष्ण भावनेचे आचरण केले पाहिजे, कारण या पद्धतीमुळे त्यांना आपल्यातील सुप्त कृष्णप्रेम विकसित करता येईल. कृष्ण भावनेचे आचरण करताच मनुष्याची मने शांत व स्वस्थ होतील. या संबंधात हा कृष्ण स्मिताजी, हा बस बस. हरे तर कृष्ण. तर इथे आपण ह्याच्या अगोदर बघितलं कशा प्रकारे भगवंताचं नाव किती शक्तिशाली आहे. संकीर्तन आंदोलन जे प्रभुपादांनी सांगितलेलं आहे, त्या संकीर्तन आंदोलनामध्ये खास करून भगवंताचा नामाचा जप, महामंत्राचा जप किती महत्वाचा आहे आणि किती शक्तिशाली आहे. ही महामंत्राचा जप प्रभुपाद सांगतात, जो जप करतो तो शुद्ध होतोच, पण जरी कोणी नाम जप ऐकला तर त्याचंही हृदय शुद्ध होतं. म्हणजे श्रवण किती महत्वाचं आहे. कीर्तन आणि श्रवण दोन्ही पण महत्वाचं आहे. पण ऐकणं हे श्रवण हे कुणी पण करू शकतं. आणि त्याच्यासाठी काही असं नियम नाहीये. तर त्यामुळं श्रवणामध्ये एवढी शक्तिशाली आहे. त्यासाठी हरिनाम संकीर्तन जेव्हा आपण करतो तेव्हा लोक ऐकतात. तर हे ऐकणं, ते ऐकणं पण त्यांना खूप शुद्ध करणार आहे. आणि जसं चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूरना इथे विचारलंय की मनुष्य तर करतात जप, पण जो जप करू शकणारा नाही, अशा प्रकारे जे खालच्या स्तरावरचे जे लोक आहेत, प्राणी आहेत, त्यांचा उद्धार कसा होईल? प्राणी, पशु, झाडं, झुडपं ते तर बद्ध जीव आहेत. तर त्या त्या त्यांचा कसा उद्धार होईल? तर दिव्य ध्वनीचे केवळ श्रवण केल्यानेच त्यांना कृष्ण भावने भावित होण्याची पात्रता होते. तर त्यामुळे पवित्र हरिनाम कीर्तन हे शक्तिशाली आहे. आणि चैतन्य महाप्रभू स्वतः ते दाखवलं त्यांच्या जीवनाद्वारे. झारखंड जंगलामध्ये जात असताना त्यांच्याबरोबर वाघ, साप, हरिण आणि इतर सर्व प्राणी, हत्ती पण होते ऍक्च्युली. हत्तींनी पण त्यांना जोरात अशी गर्जना करायची आणि हरिकृष्ण महामंत्र गायचे, हरिबोल म्हणायचे. अशा प्रकारे नैसर्गिक शत्रुत्व आहे हे. हरिण आणि वाघ शत्रुत्व आहे. हा पण कारण केंद्रबिंदू भगवंताचं नाव आहे, त्यामुळे ते एकत्र आले. शत्रुत्व विसरून संकेतनामध्ये नाचू गाऊ लागले. तर त्यामुळेच चैतन्य महाप्रभूंच्या कार्यांचे अनुकरण करू शकत नाही, पण आपण त्यांच्या वचनाचे अनुसरण केले पाहिजे. म्हणजेच काय, तर त्यांनी प्राण्यांना मंत्रमुक्त केलं होतं आणि त्यांनी नृत्य करून घेण्याचं त्यांचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं, पण आपल्यामध्ये नाहीये. पण आपण पवित्र हरिनामाचे कीर्तन करून आपण जगभरातील पुष्कळ लोकांना कृष्ण भावनेची बोलू शकतो.
अशा प्रकारे हे पवित्र नामाचं दान आणि हे प्रचार म्हणजे ददाती आणि लोक स्वीकारणं म्हणजे प्रतिगृहणाती, अशा प्रकारे हे दोन महत्वाचे तत्व इथे सांगतायत. आणि नंतर सांगतात की मनुष्याने कृष्ण भावनामय आंदोलनाविषयी जिज्ञासा व्यक्त केली पाहिजे आणि भौतिक जगताची स्थिती जाणून घेण्याकरिता आपले मन उघडे ठेवले पाहिजे. ऍक्च्युली जो म्हणजे जसं मन उघडं नाहीये, ज्याला शिकायचं नाही, फक्त प्रश्न विचारतायत किंवा वेगवेगळ्या टीका करतील, पण त्यांचं समजूत बदलणार नाही, त्याचा समज बदलण्यासाठी ते उघडे नाहीये, तर किती जरी त्यांना सांगितलं तरी ते बदलणार नाहीये, त्यांना प्रचार होणारच नाही. जो व्यक्ती मन उघडं ठेवून ऐकतो, प्रश्न उत्तर चर्चा करतो, तोच बदलू शकतो. ज्याला बदलायचंच नाहीये, त्याला किती जरी प्रचार केला तरी ते पालच्या घडावर पाणी म्हटल्यासारखं आहे. तर अं, त्यामुळं हे जेव्हा कोणी प्रश्न विचारत आहे, तर एखाद्याला त्याची बाजू मांडून त्याने प्रश्न विचार करू शकतो. पण विचारल्यानंतर जर उत्तर ऐकताना जर त्यांनी बरोबर भावना नसेल आणि उत्तर फक्त नावाला ऐकायचंय, तर ते बदलू शकणार नाही असं आहे. त्यामुळे गुह्य वाक्यते पृच्छते हे दोन्ही पण खूप महत्वाचं आहे. प्रश्न विचारणे आणि ते समजून घेऊन जीवनात पालन करणं. तर तिथे प्रभुपाद लिहितात की रविवारी आपल्या शाखामध्ये उत्सव आहे. तर ते खास करून प्रभुपाद जे संडे लव्ह फिस्ट प्रभुपादांनी चालू केलं. कारण प्रभुपादांनी बघितलं की लोक 6 दिवस खूप बिझी असतात त्यांच्या जॉबमध्ये, त्यांच्या कामकाजामध्ये. त्यामुळं कमीत कमी ऍटलिस्ट रविवारी सुट्टी असते तर लोक इकडे तिकडे पिकनिकला जातात, इकडे तिकडं फिरायला जातात. त्याच्यापेक्षा लोकांनी अं, मंदिरात यावं आणि मंदिरात येऊन हे 6 प्रीती लक्षणं त्यांनी विकसित करावे. तर त्यासाठी प्रभुपादांनी संडे लव्ह फिस्ट याचं नाव दिलं. म्हणजे रविवारी प्रेमाची फिस्ट असं त्यांनी नाव दिलं. तर पक्वान, तर खाण्यापासून ते संग करण्यापासून ते दर्शन, कीर्तन, प्रवचन, प्रसाद, एकमेकाला सेवा, एकमेकाला ददाती प्रतिगृहणाती. तर यासाठी हे सर्व केलं. त्यानंतर मग काउन्सिलर मीटिंग, राधाकृष्ण स्वामी महाराजांनी काउन्सिलर मीटिंग पण चालू केलं, ज्याद्वारे आणखी आपल्याला या 6 लक्षणांचं जास्त प्रकटीकरण आपल्याला बघायला मिळतं. कितीतरी भक्त सांगतात की कॉंग्रिगेशन मध्ये महिन्यातून 2 वेळेस मीटिंग असतात, काउन्सिलर मीटिंग. आणि त्या मीटिंग कुठे ठेवतात की वेगवेगळ्या भक्ताच्या घरी ठेवतात. आणि मग तिथं जाऊन मग त्यांना पण हे प्रसाद सेवा करण्याची, आदान प्रदान करण्याची संधी मिळते. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ते काउन्सिलर मीटिंग असतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण हे 6 लक्षण जेव्हा आपण भक्तांच्या संगतीमध्ये प्रकट करतो, तर तेव्हा ऍक्च्युली भगवंत खूप खुश होतात. कारण भगवंत भागवतामध्ये सुंदर एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये सांगतात की कसं भगवंत खुश आहेत भक्तांवर. कारण भक्त एवढं प्रयत्न करतात स्वतः पण आणि एक मिनिट, हा श्लोक बघून आपण आज विराम देऊया. सर्वांनी म्हणा, परस्परानुकथनम परस्परानुकथनम् परस्परानुकथनम् पावनं भगवद्यशः पावनं वनं भगवद्देशः भगवद्देशः मिथोरतिर्मिथ स्तुतीश मिथो रतिर्मिथ रतिर्मिथस्तुष्टिर् निवृत्तिर्मिथ आत्मनः. निवृत्तिर्मिथ आत्मनः. हा श्लोक येतो 11व्या स्कंदामध्ये, 3रा अध्याय आहे आणि 30वा श्लोक आहे. 11:3:30. तर त्यामध्ये भगवान सांगतायत की कशा प्रकारे माझे भक्त एकत्र येतात. त्यांनी एकत्र येऊन
भगवंताबद्दलचं गुणगान गायलं पाहिजे, भगवंताबद्दलचं श्रवण कीर्तन केलं पाहिजे. हे श्रवण कीर्तन एवढं शक्तिशाली आहे, शुद्ध करणार आहे. आणि केल्यानं भक्तांचं प्रेमय संबंध वाढणार, त्यांना आनंद भेटणार आणि समाधान पण भेटणार. आणि एवढंच नाही तर एकमेकाला अं, प्रोत्साहन मिळणार. कशा प्रकारे इंद्रिय भोग, भौतिक इंद्रिय भोग कमी करायचा, जे या भौतिक जगामध्ये राहण्याचं मूळ कारण आहे आणि भौतिक जगामध्ये दुःख मिळण्याचं मूळ कारण आहे. तर श्री श्रीधर स्वामी सांगतात की जे भक्तीमध्ये प्रगत झालेले आहेत, तर ते दुसऱ्यावर द्वेष करत नाही आणि भांडण करत नाही. हं, ते भौतिक ज्या भावना आहेत त्या सगळ्या सोडून देतात. त्यांनी एकमेकांनी एकत्र आलं पाहिजे आणि भगवंताचं नावाचं कीर्तन केलं पाहिजे, जे आपल्याला खूप शुद्ध करणार आहे. हम्म. आणि विश्वनाथ डॉक्टर सांगतात की ऍक्च्युली भगवंताचं नाव एवढं शक्तिशाली आहे, पण केव्हा, जेव्हा शुद्ध भक्त हे नाव घेतात तेव्हा. जेव्हा भक्त संकीर्तनामध्ये एकत्र येतात, नामजप करतात, तर त्याच्यामध्ये त्यांना आनंद आणि समाधान एवढं मिळणार, खूप समाधान मिळणार. अशा प्रकारे एकमेकाला एकमेकाला प्रोत्साहन देऊन इंद्रिय भोग कमी केला पाहिजे. आणि अं, अं, भक्त म्हणतात, अरे तुम्ही आज तुम्ही तुम्ही इंद्रभोग तुम्ही सोडून दिलेला आहे, तर आजपासून मी पण इंद्रियभोग करणार नाही. अशा प्रकारे एकमेकाला प्रोत्साहन मिळतं त्यामध्ये, जेव्हा भक्त एकत्र येतात. तर अशा प्रकारे आपण भक्तांचं अं, भक्तांबद्दलचं प्रेम वाढवलं पाहिजे आणि त्यांना समाधान देण्यासाठी प्रयत्न दिला पाहिजे. आणि इंद्रिय भोगांची साधनं कमी केली पाहिजे, जे भगवंतांच्या सेवेसाठी खूप महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारे जे काय आहे ते सगळं भगवंतच आहे या भावनेने आपण राहून त्याला सेवेमध्ये लावलं पाहिजे. तर अशा प्रकारे जे भक्त राहतात, तर ते नेहमी भक्तीमध्ये आनंद आणि समाधानाची प्राप्ती करतात. तर त्यामुळं मायाच्या प्रभावापासून पण ते मुक्त होतात. म्हणजे मुक्त होतात. तर अशा प्रकारे ते सोपी माध्यम सांगितलंय. मध्वाचार्य पण सांगतात की someone should cultivate friendship with devotees. One must cultivate a spirit of friendship towards demigods who manage universe on the Lord's behalf. Thus one should live peacefully within this world. तर ते म्हणतात, मध्वाचार्य सांगतात की ज्याप्रमाणे आपण भक्तांबरोबर मैत्री मिळवतो, त्याचप्रमाणे आपण देवी देवतांवर पण आपण मैत्रीपूर्वक राहिलं पाहिजे, जे या सर्व जगताचं भगवंताच्या प्रतिनिधी म्हणून सगळं पालन करतात. आणि अशा प्रकारे व्यक्ती एक सुखाचा आणि आनंद आणि समाधान आणि अं, अं, एक म्हणजे शांतीची अनुभूती करू शकतो या जगात राहून पण. तर हा हा श्लोक आहे. हा खूप महत्वाचा श्लोक आहे. कशा प्रकारे भक्त एकत्र येऊन भक्तिमय वातावरणावर राहतात. जो जो श्लोक गीतेमध्ये पण भगवान सांगतात की मच्चिता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत मामनिज तुष्यंतीचे रमंतीचे. हरे कृष्ण. तर आज आपण बघितलं कशा प्रकारे या श्लोकामध्ये रूप गोस्वामींनी आपल्याला 6 प्रेममय जे लक्षण प्रतिलक्षण आहेत त्याच्यामध्ये सांगितलंय. आणि त्यामध्ये पहिलं आहे ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंक्ते भोजते चैव. ऍक्च्युली सगळंच आपण थोडं थोडं बघितलेलं आहे. आणि जे उरलं आहे, जे शेवटचा भाग आहे, तर तो उद्या बघूया. आणि जर काही शंका असेल तर उद्या आणखी समाधान करूया. थोडंसं भाग राहिलेला आहे, कशा प्रकारे आपण आपला सगळ्यात महत्त्वाचा धर्म काय आहे, तर ते त्याबद्दल आणखी थोडंसं रूपात देतात आपल्या तात्पर्यामध्ये. हरे कृष्ण. श्री हरे चैतन्य कृष्ण. उपदेशामृत की जय. श्री रूप गोस्वामी पाद जय. की
शिला जय प्रभुपाद की जय, गौर भक्त जय वृंद की जय जय, जय गौर भक्त वृंद, हरि हरि बोल, हरे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे राम राम हरे 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 धन्यवाद। धन्यवाद